हाँ सर झाले. स्टार्ट कधी करायचं? ओके सर. सर बोलणे सांगू का त्यांना? हाँ हाँ 2 मिनिट थांबू शकता. एक जण बघायला ते सर आता सर्व उपस्थित भावंडांना माझा क्रांतिकारी सस्नेह जय भीम. मी आणखीन 1-2 मिनिटं वाट पाहतोय. ज्यावेळेस हळूहळू सर्व लोक जमतील त्यावेळेस मी सुरुवात करेन. मी आपल्याला दिसत असेल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया मला मेसेज करून आपण कळवाल, म्हणजे मला सुरुवात करता येईल. चला आपण सुरुवात करूया. दुःख तिमिरामध्ये सांदण्यासारखा, दुःख तिमिरामध्ये सांदण्यासारखा, बुद्ध वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख तिमिरामध्ये सांदण्यासारखा, दुःख तिमिरामध्ये सांदण्यासारखा, बुद्ध वनव्यामध्ये गारव्यासारखा, धम्म वनव्यामध्ये गारव्यासारखा. त्रस्त असणार नाही जगिया कुणी, त्रस्त असणार नाही जगिया कुणी, त्रस्त असणार नाही जगिया कुणी, त्रस्त असणार नाही जगिया कुणी. धम्म हा लाभला, धम्म हा लाभला तारण्यासारखा, बुद्ध वनव्यामध्ये गारव्यासारखा, धम्म वनव्यामध्ये. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर
एक तू मित्र कर पंचशिले सारखा, बुद्ध वनव्यामध्ये गारव्यासारखा, धम्म वनव्यामध्ये गारव्यासारखा. घे जानुनी बुद्ध समजावुनी, तू घे जानुनी बुद्ध समजावुनी, तू घे जानुनी धम्म समजावुनी, तू घे जानुनी बुद्ध समजावुनी, तू घे जानुनी धम्म समजावुनी. बुद्ध हा धम्म हा, बुद्ध हा धम्म हा आचरण्यासारखा, बुद्ध वनव्यामध्ये गारव्यासारखा, धम्म वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख तिमिरामध्ये चांदण्यासारखा, दुःख तिमिरामध्ये चांदण्यासारखा, बुद्ध वनव्यामध्ये गारव्यासारखा, धम्म वनव्यामध्ये गारव्यासारखा. समस्त बहुजनांना एकत्र करत बहुजनांचं पहिलं स्वराज्य प्रस्थापित करणारे जाणते राजे छत्रपती शिवराय केवळ शिक्षणाच्या अभावामुळे सारे शूद्र खचले असं सांगत, शूद्रांच्या, बहुजनांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी शिक्षणाची दारे खुली करणारे क्रांतिबा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आपल्या कार्यकालामध्ये बहुजनांच्यासाठी 50% आरक्षण प्रदान करणारे आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू, माता सावित्री शिक्षणाची देवता, आद्य शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका, शांतीचे कट्टर पुरस्कर्ते, समतेचे कट्टर पुरस्कर्ते महामानव बसवण्णा, माता रमाई ज्यांचा स्मृती दिवस आज आपण साजरा करतोय, त्या त्यागमूर्ती माता रमाई, माता जिजाऊ, शांतीचे अग्रदूत, महाकारुणिक, महानुकंपाय, महामानव तथागत भगवान बुद्ध, समस्त मानव जातीचे उद्धारक, अखिल मानव जातीचे उद्धारक, राष्ट्र निर्माते, युगपुरुष, भारतीय संविधान तथा आधुनिक भारताचे शिल्पकार, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगबदल घालूनी घाव सांगूनी गेले मला भीमराव असं म्हणत आपल्या विचारांची नाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचाराशी जोडणारे लोकशाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या आणि अशा तमाम बहुजन नायकांना, महापुरुषांना, महामानवांना माझं विनम्र असं अभिवादन आणि सर्व उपस्थितांना माझा जय भारत, जय संविधान, जय भीम तथा नमो बुद्धाय. धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर तथा निर्मिती प्रकाशनाच्या संयुक्त विद्यमाने तथागतांच्या विचारांचा जागर घालण्याच्या उद्देशाने सलग 15 दिवसांच्या व्याख्यानमालेचं 11वं पुष्प गुंफण्यासाठी मी प्राध्यापक देवदत्त सावंत लातूरवरनं आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फेसबुक पेजवर लाईव्ह तुमच्यासमोर उपस्थित आहे. मला आपल्याशी संवाद साधण्याची, आपल्याशी हितगुज करण्याची, आपल्याशी विचार विनिमय करण्याची आणि एका सुंदर अशा विषयावर आपल्या समोर मला व्यक्त होण्याची जी सुवर्ण संधी ज्यांनी मला दिली त्या धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या प्राध्यापिका करुणाताई मिंचेकर आणि आयुष्यमान अनिल म्हमाणे सर या दोघांनाही मी धन्यवाद देतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. भावंडांनो, माझ्या व्याख्यानाचा विषय आहे
तथागत भगवान बुद्ध समजून घेताना. मी जाणीवपूर्वक विषय तुम्हाला परत एकदा सांगतो. माझ्या व्याख्यानाचा विषय आहे तथागत भगवान बुद्ध समजून घेताना. संयोजकांची आणि माझ्या पूर्वी ज्या ज्या वक्त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले त्या सर्व माझ्या भावंडांची माफी मागून अगदी विनम्रपणे नम्र भावाने सुरुवातीलाच मी काही गोष्टी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. नव्हे, मला असं वाटतं की ते माझं बौद्ध म्हणून एक कर्तव्यच आहे. पहा, संयोजकांनी आणि माझ्या यापूर्वीच्या वक्त्यांनी माझ्या भावंडांनी आपल्या व्याख्यानामध्ये तथागत या नावांच्या पुढे सिद्धार्थ, गौतम आणि महात्मा अशी 3 विशेषणं लावली होती, जी मला सर्वार्थाने चुकीची आणि अव्यवहार्य असं वाटतात. त्याचं कारण आहे मित्रांनो, सिद्धार्थ हे जन्मनाव तर गौतम हे त्यांचं गोत्र होतं. संबोधी प्राप्तीच्या पूर्वी म्हणजे सम्यक संबुद्ध होण्याच्या पूर्वी ते तथागत निश्चितच नव्हते, तर ते फक्त सिद्धार्थ गौतम होते. सिद्धार्थ त्यांचं नाव, गौतम हे त्यांचं गोत्र, ते क्षत्रिय होते. म्हणून संबोधी प्राप्तीच्या अगोदर, सम्यक संबुद्ध होण्याच्या अगोदर जर आम्ही त्यांना सिद्धार्थ गौतम असं म्हटलं तर ते यथोचित आहे, ते उचित आहे, अगदी उचित आहे. परंतु संबोधी प्राप्तीच्या नंतर जेव्हा ते सम्यक संबुद्ध झाले त्याच्यानंतर सिद्धार्थ, गौतम ही दोन्ही नावं गळून पडतात. तथागतांना कुठल्याही मागच्या नावाची बिरुदावली लावणं हे अत्यंत चुकीचं आणि अशोभनीय आणि अव्यवहार्य असं कृत्य ठरेल. मी अगदी विनयपणे तुम्हाला सांगते, विनम्रपणे तुम्हाला सांगते मित्रांनो, माझ्या भावंडांनो. म्हणून सिद्धार्थ गौतम हे नाव संबोधी प्राप्तीच्या अगोदरचं नाव आहे. आणि जेव्हा सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध झाले तेव्हा गौतम आणि सिद्धार्थ ही दोन्ही नावं बिनाकामाची ठरतात. आणि मग आपल्याला काय म्हणावं लागेल? तथागतांना आपल्याला काय म्हणून संबोधावं लागेल? तर तथागतांना आपल्याला महामानव तथागत भगवान बुद्ध या नावानं संबोधावं लागेल. मी सिद्धार्थ आणि गौतम ही दोन्ही नावं वगळलेली आहेत आणि मी म्हणतोय महामानव तथागत भगवान बुद्ध. माझ्या पूर्वी काही आलेल्या व्याख्यात्यांनी महात्मा गौतम बुद्ध असाही तथागतांचा उल्लेख केला. हा उल्लेख सुद्धा मला उचित वाटत नाही, म्हणून तेही मी स्पष्ट करतो. महात्मा हा हिंदू धर्मातला शब्द आहे आणि त्याला तसा हिंदू धर्मातलाच अर्थ अभिप्रेत आहे. महात्मा या शब्दाचा अर्थ होतो महान असा आत्मा. भावंडांनो, तुम्ही सर्व जाणता तथागत बुद्ध हे अनात्मवादी होते, अर्थात ते आत्मा न मानणारे होते. आत्म्याला त्यांनी स्थान दिलं नाही आपल्या धम्मामध्ये. ते आत्मा मानत नव्हते. आत्म्याच्या अस्तित्वाला त्यांनी नाकारले. ते अनात्मवादी आहेत. ज्यांनी आत्म्याच्या अस्तित्वाला नाकारलं त्यांना महान आत्मा म्हणणं, महात्मा म्हणणं निश्चितपणे चुकीचं आहे. आणि म्हणून महात्मा हा शब्दही मी वगळलेला आहे. तर मी काय म्हणतोय? महामानव तथागत भगवान बुद्ध. महामानव या शब्दाचा अर्थ सांगण्याची मला जरूर वाटत नाही, परंतु पुढचे जे 3 शब्द आहेत ना, महामानव सोडून तथागत, भगवान आणि बुद्ध, या तिन्ही शब्दांचा अर्थ या ठिकाणी सांगणं मला उचित वाटतं, योग्य वाटतं. आणि म्हणून मी या तिन्ही शब्दांचा अर्थ आपल्यासमोर, मी एक बौद्ध आहे या नात्याने नमूद करू इच्छितो आणि मी अगदी विनम्र भावाने हे अर्थ तुमच्यासमोर मांडतो आहे. भावंडांनो, पहिला शब्द आहे तथागत. काय अर्थ आहे तथागताचा? पाली भाषेमध्ये तथागत या शब्दाचा अर्थ आहे जसा बोलतो तसाच वागतो आणि जसा वागतो तसाच बोलतो असा व्यक्ती म्हणजे तथागत. भगवान बुद्ध आपल्या मंगलवाणीने जे बोलायचे
तसेच ते वागायचे आणि जसे वागायचे तसेच ते बोलायचे. म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या वाणीमध्ये आणि त्यांच्या आचरणामध्ये कसलाही भेद नव्हता भावंडांनो. ते जसे बोलायचे तसेच वागायचे, जसे वागायचे तसेच बोलायचे. आणि म्हणून जो व्यक्ती जसा बोलतो तसाच वागतो आणि जसा वागतो तसाच बोलतो, तो व्यक्ती म्हणजे तथागत. आणि म्हणून बुद्धांना आपण तथागत या नावाने संबोधतो, ते अगदी उचित आहे. यानंतर पुढचा जो शब्द आहे भगवान. काही जण शंका उपस्थित करतात की तुम्ही बुद्धांना भगवान का म्हणता? कारण भगवान हा सुद्धा हिंदू धर्मातनं आलेला शब्द आहे. आणि जेव्हा हा शब्द हिंदू धर्मातनं आलेला आहे तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ जो अभिप्रेत आहे तो आपण लावतो आणि आपण म्हणतो की भगवान म्हणजे देव आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध हे देव. कारण तुम्ही सिद्धार्थी म्हणता, गौतम म्हणता, देव म्हणता, महात्मा म्हणता, तर हे सगळं चुकीचं आहे भावंडांनो. म्हणून भगवान या शब्दाचा पालीमध्ये जो अर्थ आहे, पाली साहित्यामध्ये जो अर्थ आहे ना, तो अर्थ आम्हाला या ठिकाणी अभिप्रेत आहे. हिंदू धर्मातला तो अर्थ नाही. काय भगवानचा अर्थ? भगवान या शब्दाचा अर्थ पाली भाषेमध्ये सांगितलेला आहे भग्ग रागो, भग्ग दोसो, भग्ग मोहाती ती भगवाती. परत एकदा ऐका. भग्ग रागो, भग्ग दोसो, भग्ग मोहाती ती भगवाती. काय अर्थ याचा? भग्ग रागो, ज्यांनी रागाला भग्न केलेला आहे म्हणजे नष्ट केलेला आहे. आणि इथे राग याचा अर्थ क्रोध नव्हे मित्रांनो. भावंडांनो, राग या शब्दाचा अर्थ आहे अनुराग. पाली भाषेतला शब्द आहे. त्या रागचा अर्थ आहे अनुराग. आणि अनुराग म्हणजे आसक्ती. कुठल्याही विषयाची आसक्ती म्हणजे अनुराग. आणि अशा आसक्तीवर बुद्धांनी विजय मिळवला. कुठलीही आसक्ती बुद्धाने शिल्लक ठेवली नाही. सर्व आसक्ती नष्ट करून टाकल्या, सर्व तृष्णा नष्ट करून टाकल्या. म्हणजे सर्व रागांवर त्यांनी नियंत्रण मिळवलं. म्हणून त्यांना भग्ग रागो असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे भग्ग दोसो. भग्ग दोसोचा अर्थ काय? की माणसाच्या मनामध्ये, माणसाच्या चित्तामध्ये जेवढे म्हणून काही विकार आहेत, या विकारांना नष्ट करणे म्हणजे भग्ग दोसो. दोसो म्हणजे दोष आणि दोष म्हणजे विकार, चित्तामध्ये असलेले विकार. आणि या चित्तामध्ये असलेल्या विकारांचं पूर्णपणे हनन करणं, चित्तामध्ये असलेल्या विकारांना पूर्णपणे नष्ट करणं, उद्ध्वस्त करून टाकणं, याला म्हणतो आपण भग्ग दोसो. आणि पुढे भग्ग मोहाती, याचा अर्थ सगळ्या प्रकारच्या मोहांना तथागत बुद्धांनी नष्ट करून टाकलं. कुठलाही मोह शिल्लक नाही, कुठलीही इच्छा आकांक्षा शिल्लक नाही, कुठल्याही प्रकारची तृष्णा शिल्लक राहिलेली नाही. या सर्व तृष्णांचा नाश महामानव तथागत भगवान बुद्धांनी केला. आणि म्हणून त्यांना भगवाती अर्थात भगवान, भगवंत असं म्हटलं जातं. म्हणून महामानव, तथागत, भगवान, बुद्ध असं त्यांना संबोधलं जातं. आता या भगवानच्या पुढचा जो शब्द आहे ना, तो शब्द आहे बुद्ध. आता बुद्ध म्हणजे काय असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर बौद्ध या नात्याने तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. बुद्ध म्हणजे काय? तर पहा, बुद्ध म्हणजे अशी व्यक्ती जी तुमच्या माझ्यासारखीच जन्मानंतर सर्वसामान्य असते. बुद्धाचा जन्म हिंदू धर्मातल्या कल्पनेप्रमाणे हवेतून, कानातून, आणखीन कुठून असा वगैरे होत नसतो. तर बुद्धांचा जन्म इतर माणसं ज्या पद्धतीनं मातेच्या गर्भातून, मातेच्या उदरातून जन्म घेतात, तशाच पद्धतीनं या बुद्धांचा सुद्धा जन्म होत असतो भावंडांनो. आणि जेव्हा बुद्ध जन्मतात तेव्हा ते सर्वसामान्य असतात. तुमच्या माझ्यासारखेच ते अगदी सर्वसामान्य असतात. बुद्धत्वाची प्राप्ती त्यांना झालेली नसते. ते सर्वसामान्य बालकं जशी असतात ना, तशीच ती बालकं असतात. परंतु पुढे आपल्या अनुभूतीच्या जोरावर, आपल्या अनुभवाच्या संपन्नतेवर वैज्ञानिक पद्धतीने चिंतन करून 4 उपकारक अशा आर्य सत्यांचं ते शोधन करतात. 4 उपकारक अशा आर्य सत्यांचं ते शोधन करतात.
आर्य अष्टांगिक मार्गांचं ते शोधन करतात, 10 पारमितांचं ते शोधन करतात आणि या आर्य अष्टांगिक मार्गावर चालत आपल्या 10 पारमिता पुष्ट करत शेवटी ते सम्यक संबुद्ध होतात. याचा अर्थ ते सर्वज्ञ होतात आणि अशा सर्वज्ञ व्यक्तीला आपण बुद्ध या नावाने संबोधतो. मित्रांनो, आता मला असं वाटतं की तुम्हाला महामानव, तथागत, भगवान, बुद्ध या सर्व शब्दांचा अर्थ निश्चितपणे तुम्हाला आता समजला असेल. भावंडांनो, ज्यावेळेस जगाकडे आपण पाहतो तेव्हा या जगामध्ये चीन, जपान, मंगोलिया, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, लाओस, भूतान, कंबोडिया, व्हिएतनाम अशी अनेक बुद्ध राष्ट्र आपल्याला दिसतात. बुद्धांचा जन्म भारतात झाल्यामुळे ही सगळी परकीय बुद्ध राष्ट्र भारताला बुद्धाची भूमी म्हणून ओळखतात. आजही जगामध्ये भारताची जी ओळख आहे ना, ती बुद्धांचा भारत याच नावाने आहे. मित्रांनो, बुद्धांचा भारत म्हणून भारताची ओळख जगभरामध्ये आजही आहे. परंतु खेदाने सांगावंसं वाटतं की जरी बुद्ध भारतात जन्मले, जरी बुद्धांचा देश म्हणून भारताची ओळख जगभर आहे, तरी सुद्धा भारत हे आजही बुद्ध राष्ट्र म्हणून गणल्या जात नाही. कारण का? याचं कारण असं की आम्ही बुद्धांना स्वीकारलं, बुद्धाच्या धम्मालाही स्वीकारलं, बुद्धाच्या संघालाही स्वीकारलं, परंतु बुद्धांची जी आचारसंहिता आहे ना, आर्य अष्टांगिक मार्ग, तो आम्ही स्वीकारला नाही. त्याचं आचरण आम्ही केलं नाही. आम्ही आचरणशील असे बौद्ध झालो नाही आणि म्हणून भारत हे बुद्ध राष्ट्र झालं नाही. ज्यांनी आचरण केलं, ज्यांनी बुद्धांची आचारसंहिता स्वीकारली, ज्यांनी बुद्धांचा आर्य अष्टांगिक मार्ग स्वीकारला, ज्यांनी बुद्धांच्या 10 पारमिता स्वीकारल्या आणि आचरणशील असे ते बौद्ध झाले, ती राष्ट्र आज दिमाखाने बौद्ध राष्ट्र म्हणून सन्मानाने जगभर गौरविल्या जातात. भावंडांनो, मग अशा या बौद्ध राष्ट्रांच्याकडे ज्यांची नावे मी आत्ताच उद्धृत केली, अशा बौद्ध राष्ट्रांच्याकडे पाहून मी तिथल्या लोकांना एक असा प्रश्न विचारला कि जिस महापुरुष ने, जिस व्यक्ति ने, जिस गुरु ने आपको सदाचार सिखाया, उस गुरु का नाम क्या है? तेव्हा भारताच्या 4ही बाजूंनी एकच आवाज येईल आणि तो आवाज म्हणजे काय? इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो. आमचा गुरु बुद्ध आहे, ज्यांनी आम्हाला सदाचाराचं जीवन, शील संपन्नतेचं जीवन, मानवाच्या कल्याणाचं जीवन मार्ग ज्यांनी आम्हाला दिला, तो आमचा गुरु म्हणजे तथागत भगवान बुद्ध आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या भावंडांनो, बुद्धांना लाईट ऑफ एशिया असं म्हटलं जातं, परंतु मी त्याही पुढे जाऊन असं म्हणतो की बुद्ध लाईट ऑफ एशिया होते, पण आता बुद्ध हे लाईट ऑफ एंटायर वर्ल्ड, सगळ्या जगाचा प्रकाश म्हणजे तथागत भगवान बुद्ध आता झालेले आहेत. कारण भावंडांनो, तथागत बुद्धांच्या एवढा बुद्धिमान, प्रगल्भ, करुणावान, परिपूर्ण माणूस जगाने आजपर्यंत पाहिला नाही. एवढा थोर, एवढ्या मोठ्या उंचीचा क्रांतिकारी तत्वचिंतक आजवर कुणीच बघितला नाही. आणि बुद्धांशी तुलना होईल असाही व्यक्ती आजपर्यंत या पृथ्वी तलावर जन्मलेला नाही. आणि माणूस म्हणजे काय, माणसाचं जीणं म्हणजे काय, माणसाचं कल्याण म्हणजे काय, यावर भाष्य करणारा तत्ववेत्ता आजही आम्ही पाहिला नाही. आणि म्हणून महामानव तथागत भगवान बुद्धांच्याच मुळे जगभर भारताची जी ओळख आहे ना, ती ओळख बुद्धांचा देश, महामानव तथागत भगवान बुद्धांचा देश अशी ती ओळख आहे. बुद्धांची खरी थोरवी, खरं मोठेपण हे की बुद्धांनी स्वतःला कधीही, लक्षात ठेवा, बुद्धांनी स्वतःला कधीही अल्लाहचा प्रेषित म्हटलं नाही. या ब्रह्मांडाचा मी रचयिता आहे असंही म्हटलं नाही. मी देवाचा पुत्र आहे असंही म्हटलं नाही. बुद्ध म्हणाले, मी माणसाचा पुत्र आहे.
मी माणसाचा पुत्र आहे आणि म्हणून मी चुकू शकतो, कारण मी माणूस आहे, मी चुकू शकतो, माणसं चुकू शकतात. म्हणून मी सांगितलेला जो धम्म आहे तो धम्म मी सांगतो म्हणून तुम्ही आचरणात आणण्याची गरज नाही. कारण मी माणसाचा पुत्र आहे, मी चुकू शकतो हे तुम्ही जाणता, आणि म्हणून मी सांगतो म्हणून माझा धम्म तुम्ही आचरण्याची गरज नाही. कुठल्या तरी पिटकामध्ये माझा धम्म सांगितलेला आहे म्हणूनही तुम्ही आचरण्याची गरज नाही. सगळ्या जगाने म्हटलं की हा धम्म मार्ग खूप चांगला आहे म्हणून सुद्धा तुम्ही आचरण्याची गरज नाही. तर भगवान बुद्ध म्हणतात, एही पस्सिको ओपनायको पच्चत्तं वेदी तब्बो वियोहिती. या पहा, प्रश्न विचारा, तुमच्या मेंदूच्या कसोटीला घासून पहा, तुमच्या बुद्धीच्या कसोटीला घासून पहा, तुमच्या तार्किकतेच्या विज्ञानाच्या कसोटीला घासून पहा. योग्य वाटला तरच या धम्माचा स्वीकार करा, आणि अयोग्य वाटला तर याच्यात सुधारणा करा, आणि सुधारणा करून योग्य असा धम्म मार्ग या जगाला सांगा. एवढं मोठं थोरलेपण, मोठेपण भगवान बुद्धांच्या जवळच होतं. कुठल्याही धर्म संस्थापकाने आपल्या धर्माची अशी चिरफाड केली नाही, अशी चिरफाड स्वतःच्या धम्माची तथागत बुद्धांनी केली. बुद्ध म्हणतात, या पहा, चर्चा करा, प्रश्न विचारा, चिकित्सा करा माझ्या धम्माची, बुद्धीच्या कसोटीला घासून पहा, तुमच्या तार्किकतेच्या कसोटीला घासून पहा. योग्य वाटला तरच स्वीकारा, अन्यथा स्वीकारण्याची गरज नाही. इतकं स्वातंत्र्य या बुद्ध धम्मानं आम्हाला दिलेलं आहे. हे या बौद्ध धम्माचं आणि बुद्धाचं खरं मोठेपण आहे. बुद्ध सांगतात जगामध्ये दुःख आहे. बुद्ध स्वीकारतात, बुद्ध मान्य करतात की जगामध्ये दुःख आहे. अनेक प्रकारची दुःख मानवाच्या जीवनामध्ये येतात भावंडांनो. आई गेल्याचं दुःख आहे, वडील गेल्याचं दुःख आहे, बहीण गेल्याचं दुःख आहे, भाऊ गेल्याचं दुःख आहे, प्रिय व्यक्ती गेल्याचं दुःख आहे, संपत्तीच्या नाशाचं दुःख आहे, म्हातारपणाचं दुःख आहे, मरणाचं दुःख आहे. सगळं जग दुःखाने व्यापलेलं आहे. आणि म्हणून तथागत भगवान बुद्ध पहिलं आर्य सत्य सांगतात की जगामध्ये दुःख आहे. काही लोक सांगतात जगामध्ये सुख पण आहे. काही लोक सांगतात, बरं का, मी नाही सांगत, बुद्ध नाही सांगत, बुद्ध सांगतात की जगामध्ये दुःख आहे. आणि दुःख हे पहिलं आर्य सत्य आहे, साधं सत्य नाही. आर्य सत्य आहे म्हणजे महत्तम असं सत्य आहे. तुम्ही असं म्हणाल की जीवनामध्ये काही सुखाचे क्षण पण येतात, पण भावंडांनो, ते सुखाचे जे क्षण आहेत ना ते अल्प आहेत, अगदी अल्प काळासाठी आहेत. आणि या सुखाच्या मागेच भलं मोठं दुःख लपलेलं आहे. पहा, आपल्याला अंगावर हातावर कुठेतरी खाजवत असेल आणि आपण ते खाजवतो आपल्या बोटाने, तेव्हा खाजवत असताना परमानंद होतो, खूप मोठा आनंद मिळतो. आणखीन जोराजोराने खाजवतो, खूप आनंद वाटतो आपल्याला क्षणभर, पण नंतर लक्षात येते की जिथं खाजवलंय तिथं जखम झाली आहे, आणि मग या जखमेचा दाह सुरू होतो. म्हणजे खाजवण्याच्या दुःखामध्येच दाह लपलेला आहे, दुःख लपलेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, प्रत्येक सुखाच्या मागे भलं मोठं दुःख लपलेलं आहे. आणि सुख हे अल्प आहे. कुणीतरी असं म्हटलंय की सुख जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. म्हणून अल्प असलेल्या आणि ज्याच्यामधनं पुन्हा दुःखच निर्माण होणार आहे अशा सुखाला बुद्धांनी आर्य सत्य मानलेलं नाही. बुद्धांनी जे शाश्वत सत्य आहे ते दुःखाला मानलेलं आहे. आणि म्हणून पहिलं आर्य सत्य बुद्ध सांगतात की या जगामध्ये दुःख आहे, परंतु तथागत भगवान बुद्ध केवळ दुःख या जगामध्ये आहे असं म्हणून थांबत नाहीत, तर या दुःखाला, या दुःखावर मात करण्याचं बल सुद्धा भगवान बुद्ध आम्हाला प्रदान करतात. दुःख मुक्तीचा मार्ग आम्हाला सांगतात. सम्यक मार्ग, मध्यम मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग, ज्या मार्गाने दुःख मुक्त होऊ शकतो मानव, असा मार्ग पण ते आम्हाला सांगतात. आणि तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचं जे सार आहे भावंडांनो, तथागतांच्या धम्माचं जे सार आहे ते थोडक्यात जर सांगायचं असेल तर एक प्रसंग या ठिकाणी तुमच्या समोर मला उद्धृत करावासा वाटतो. तो असा
भावंडांनो, एक चीनी प्रवासी प्रवास करत करत भारताकडे आला आणि जेव्हा तो भारतामध्ये आला, तो भारतभर फिरत राहिला, तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं, तेव्हा त्याला असं कळलं की या भारतामध्ये सर्वात जास्त जी विहार आहेत ना ती बौद्ध धम्माची आहेत. सर्वात जास्त ज्या मूर्त्या आहेत त्या बुद्धांच्याच तर मूर्त्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धांच्या मूर्त्या, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध विहार या भारतामध्ये जर असतील तर निश्चितपणे या भारताचा प्रमुख धम्म हा बौद्ध धम्म असला पाहिजे. आणि हा जर प्रमुख बौद्ध धम्म असेल तर या बौद्ध धम्माचं असं काय महात्म्य आहे, असं काय मोठेपण आहे. आणि म्हणून तो चीनी प्रवासी एका धम्मगुरूला विचारतो, भंते, मी प्रवासात आहे आणि मला वेळ नाही, माझ्याकडे अल्प वेळ आहे आणि मला अगदी थोडक्यामध्ये तुम्ही हे समजावून सांगा की बौद्ध धम्म म्हणजे नेमकं काय आणि या बौद्ध धम्माचं महात्म्य काय. मला वेळ नाही, अगदी थोडक्यामध्ये सांगा. तेव्हा पूजनीय भदंत बौद्ध धम्माचं महात्म्य वर्णन करत असताना एक गाथा त्या चीनी प्रवाशाच्या पुढे म्हणतात. काय गाथा आहे? भंते म्हणतात, सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. सब्ब पापस्स अकरणं, कुठल्याही प्रकारची पाप कर्म करण्यापासून अलिप्त रहा. आता पाप कर्म म्हणजे काय हे माहिती पाहिजे. तर ज्या कर्माने माझी हानी होत नाही आणि माझ्या सोबतच माझ्या संपर्कात येणाऱ्या प्राणी मात्रांचीही हानी होत नाही, ज्या कर्माने मला यातना होत नाहीत, माझ्या संपर्कात येणाऱ्या प्राणी मात्रांनाही यातना होत नाहीत, ज्या कर्माने मला दुःख होत नाही आणि माझ्या संपर्कात येणाऱ्या सगळ्या प्राणी मात्रांनाही दुःख होत नाही, अशा प्रकारचं कर्म म्हणजे पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. आणि ज्याने इतरांनाही त्रास होतोय, इतरांनाही दुःख होतं, इतरांनाही यातना होतात, इतरांचीही हानी होते आणि त्यासोबतच माझीही हानी होत असेल तर अशा प्रकारचं कर्म म्हणजे पाप कर्म आहे. आणि अशा पद्धतीची पाप कर्म करण्यापासून अलिप्त रहा असं धम्म सांगतो. सब्ब पापस्स अकरणं, कुठल्याही प्रकारची पाप कर्म करण्यापासून अलिप्त रहा. पुढे काय सांगते गाथा? सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा. कुशलस्स उपसंपदा म्हणजे कुशल कर्मांचा संग्रह करा. आता ही कुशल कर्म म्हणजे काय? तर ज्या कर्माने माझी हानी होत नाही, मला दुःख प्राप्त होत नाही, मला यातना होत नाहीत, त्याच सोबत इतर प्राणी मात्रांचंही हानी होत नाही, इतर प्राणी मात्रांनाही दुःख पोचत नाही, मलाही आनंद होतो आणि इतर प्राणी मात्रांनाही आनंद होतो, अशा प्रकारचं कर्म म्हणजे कुशल कर्म. इतरांच्या कल्याणाचं कर्म म्हणजे कुशल कर्म. आणि अशा कुशल कर्मांचा सतत संग्रह करा असं भगवान बुद्ध सांगतात. सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्योदपनं. अर्थात तुमचं जे चित्त आहे ना, तुमचं मन, हे सदैव अतिशय शुद्ध, निर्मळ आणि परिशुद्ध ठेवा असं भगवान बुद्ध सांगतात. सच्चित्त पर्योदपनं, अतिशय निर्मळ परिशुद्ध असं तुमचं चित्त असलं पाहिजे. चित्त म्हणजे आपलं मन. आपलं मन अतिशय चंचल असतं, मरकटासारखं ते या फांदीवरनं त्या फांदीवर, भूतकाळातनं भविष्यकाळात ते उड्या मारत असतं, क्षणभर सुद्धा ते स्थिर होत नाही. अशा चंचल मनावर प्रभुत्व आपल्याला मिळवायचंय. मनाला आपल्यावर अधिराज्य गाजवू द्यायचं नाही, तर त्या मनावर आपण अधिराज्य गाजवायचं आहे. हे कधी शक्य आहे? जेव्हा आपलं चित्त हे निर्मळ, शुद्ध, अतिशय परिशुद्ध होतं त्यावेळी. आपल्या चित्तामध्ये नुसता एखादा वाईट विचार जरी आला ना, आपण वाईट कृती नाही केली भावंडांनो, आपण फक्त वाईट विचार नुसता मनामध्ये आणला, नुसता वाईट विचार जर चित्तामध्ये आणला ना, तरी आपलं चित्त अशुद्ध होतं, मलिन होतं. पहा, आपण वाईट कृत्य तर केलं नाही, पण फक्त विचार आणला, वाईट विचार आपल्या चित्तामध्ये आणला, तरी सुद्धा आपलं चित्त मलिन होतं. एखाद्याचं वाईट व्हावं असा विचार फक्त माझ्या मनामध्ये आला, मी त्याचं वाईट नाही केलं, परंतु त्याचं वाईट व्हावं
ही इच्छा फक्त माझ्या मनामध्ये मी व्यक्त केली, माझ्या चित्तामध्ये हा वाईट विचार मी आणला, लागलीच माझं चित्त मलिन झालं. म्हणून असा वाईट विचार सुद्धा आपल्या मनाला शिवणार नाही. अशा पद्धतीनं आपलं चित्त आणि मन परिशुद्ध असलं पाहिजे. भावंडांनो, पहा किती अवघड धम्म आहे. कुठल्याही प्रकारची पाप कर्म करण्यापासून अलिप्त राहा. नेहमी कुशल कर्मांचाच संग्रह करा आणि चित्ताची मलिनता दूर करा आणि चित्ताला सदैव 1-2 तासासाठी नव्हे, चित्ताला सदैव शुद्ध आणि परिशुद्ध असं ठेवा. एतं बुद्धान शासनं, हेच बुद्धांचं सांगणं आहे, हेच बुद्धांचं शासन आहे आणि हेच बुद्धांची शिकवणूक आहे. भावंडांनो, सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. हा बुद्धांचा विचार आहे, हा बुद्धांचा धम्म आहे आणि हा धम्म समजून घेणे म्हणजेच तथागत बुद्धांना समजून घेणे आहे. आपण तथागत भगवान बुद्धांना समजून घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं, तर बुद्धांचा धम्म आपल्याला समजून घ्यायचा. भावंडांनो, बुद्ध असं म्हणतात की प्रज्ञा हा विचार धम्म आहे, शील आणि करुणा हा आचार धम्म आहे. अतिशय महत्वपूर्ण गोष्ट मी तुमच्यासमोर मांडतो आहे. भावंडांनो, प्रज्ञा हा विचार धम्म आहे. विचार धम्मचा अर्थ काय? हा आपल्या चित्ताशी संबंधित आहे. विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात. मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती छायान अनपायिनी. याचा अर्थ मन हे सर्व गोष्टींचं प्रमुख आहे. माझ्या मनामध्ये, माझ्या चित्तामध्ये अगोदर घटना घडतात आणि त्याचं उत्तर म्हणून माझं शरीर प्रतिक्रिया देत असतं. मला एखाद्याच्या गालामध्ये थापड मारायची असेल ना, तर तसा विचार अगोदर माझ्या मनामध्ये आला पाहिजे. याला थापड मारायचा मनामध्ये अगोदर विचार आला पाहिजे आणि मनामध्ये एकदा का विचार आला, लागलीच शरीर त्याची कृती करतं. म्हणून मन प्रमुख आहे, शरीर हे दुय्यम आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं जे मन आहे ना, या मनामध्ये विचार निर्माण होत असतात. चांगलेही विचार येतात, वाईटही विचार मनामध्ये येतात. आणि म्हणून अशा चांगले आणि वाईट विचार सातत्यानं ज्या मनामध्ये आपल्या येत असतात, त्या मनाला शुद्ध करणं, त्या मनामध्ये उत्तम आणि कुशल असे विचारच उत्पन्न करणं, सातत्याने मंगल विचार उत्पन्न करणं, सातत्याने त्या चित्तामध्ये कुशलच विचार उत्पन्न करणं, हा मनाशी संबंधित भाग आहे, हा चित्ताशी संबंधित भाग आहे. म्हणून ही जी प्रज्ञा आहे ना, या प्रज्ञेला विचार धम्म असं तथागतांनी म्हटलेलं आहे. भावंडांनो, आणि शील आणि करुणा यांना मात्र आचार धम्म म्हणजे आचरणाचा धम्म असं म्हटलेलं आहे. आचरण करण्याचा धम्म असं म्हटलेलं आहे. भावंडांनो, शील म्हटलं की आपल्याला लक्षात आलं पाहिजे, तथागत भगवान बुद्धांनी आम्हाला पंचशील दिलेलं आहे. आम्ही पंचशील बुद्धांच्या मूर्तीच्या समोर बसून शुभ्र वस्त्र परिधान करून चांगल्या गळ्यामध्ये गोडव्यामध्ये आपण जर पंचशील गाऊ लागलो, याचा अर्थ असा नाही की आम्ही पंचशील आचरण करतोय. पंचशील ही गाथा मुखोद्गत करून म्हणणं वेगळी गोष्ट आहे आणि हे 5ही शील आचरणात आणणं, प्रत्यक्ष जीवनामध्ये आचरणात आणणं हे अत्यंत महत्वाचं आहे. भावंडांनो, आणि हे जे पंचशील आहेत ना, हे पंचशील आचार धम्म आहेत, आचरणाचे धम्म आहेत. काय सांगतं पहिलं शील? पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं सम्मादियामी. मी जीवहिंसा, प्राणीमात्राची हत्या करण्याच्या कृतीपासून, विचारापासून अलिप्त राहण्याची शिकवणूक ग्रहण करतो. मी प्राणीमात्राची हिंसा न करण्याची शिकवणूक मी ग्रहण करतो. आणि असं म्हणून आपण जर प्राणीमात्रांची हत्या करू लागलो, अंगावर एखादा मच्छर बसला असेल तर त्याला उडवून न लावता त्याला मारू लागलो, एखादा कुत्रा आपल्या घराच्या समोर भुंकतोय आणि आपल्याला त्रास देतोय म्हणून त्याला आपण काठीने किंवा दगडाने फेकून मारतो, याचा अर्थ
आपण प्राणीमात्रांना त्रास देतोय. जीवांची हत्या करणे हेच अकुशल कर्म आहे असं नाही, तर प्राणीमात्रांना, जीवांना दुःख देणं, हानी करणं, त्यांना वेदना देणं हा सुद्धा शीलभंग आहे. आणि म्हणून केवळ असं म्हणणं की मी प्राणीमात्राची हिंसा करण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवणूक ग्रहण करतो पुरेसं नाही, तर आपल्या जीवनामध्ये, आपल्या आचरणामध्ये आपण त्या पद्धतीचं शील आपल्या आचरणामध्ये संवर्धित केलं पाहिजे. बांधवांनो, कुठल्याही प्राणीमात्राची मी कधीच हिंसा करणार नाही अशा पद्धतीचं आचरण आपण प्रत्यक्षपणाने आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. दुसरं शील सांगतं अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदं सम्मादियामि. याचा अर्थ मी चोरी करणार नाही, कुणाची वस्तू न विचारता स्वीकारणार नाही अशी शिकवणूक ग्रहण करतो. आपण सहजच बोलून जातो, परंतु ते आचरणात आणतो का? भावंडांनो, एखाद्याची पेन कुठेतरी ठेवलेली असेल आणि तो तिथे उपस्थित नसेल तेव्हा त्याला न विचारता आपण त्याची पेन वापरतो. एखाद्याची वस्तू त्याला न विचारता वापरणं हा सुद्धा शीलभंग आहे. याला सुद्धा तथागतांनी चोरी म्हटलेला आहे. कारण आपण त्याला न विचारता त्याची पेन घेतली, न विचारता त्याची वस्तू आपण वापरतोय ना. न विचारता एखाद्याची वस्तू वापरणं ही सुद्धा चोरी आहे. आणि म्हणून भावंडांनो, कुठल्याही प्रकारची चोरी करणं यापासून अलिप्त आपण राहिलं पाहिजे. ते आपल्या आचरणातून दिसलं पाहिजे, लोकांना दिसलं पाहिजे की हा पंचशिलेचं पालन करतो, हा प्राणीमात्राची हिंसा करत नाही, ही कुठल्याही प्रकारची चोरी करत नाही. तिसरं शील काय सांगतं? कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं सम्मादियामि. कामे सुमिच्छाचारा म्हणजे मी व्यभिचार करणार नाही. व्यभिचार करणार नाही याचा अर्थ आपण असा घेतो की मी परस्त्री गमन करणार नाही. एवढा संकुचित त्याचा अर्थ नाही भावंडांनो. बुद्धांना, तथागतांना आणि त्यांच्या धम्माला आपल्याला समजून घ्यायचंय, तर प्रत्येक शीलाचा अर्थ आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे, कारण तो आपल्याला नीटपणे दुसऱ्यांना पण सांगता आला पाहिजे. मी व्यभिचार करणार नाही एवढंच नाही, तर इतर स्त्रीच्या शरीराकडे पाहून माझ्या चित्तामध्ये मी वाईट कल्पना सुद्धा आणणार नाही, मी वाईट विचार सुद्धा करणार नाही. मी कुठल्या तरी स्त्रीकडे पाहून माझ्या मनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वाईट विचार आणणार नाही. ते विचार जर येत असतील, घाणेरडे विचार, वाईट विचार जर माझ्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतील, तर ते सुद्धा कामे सुमिच्छाचारा आहेत. आणि म्हणून आमच्या वर्तनामध्ये, आमच्या शरीरासोबतच आमचं चित्त सुद्धा अतिशय परिशुद्ध असलं पाहिजे. आमच्या चित्तामध्ये सतत सतत आणि सातत्याने कुशल कर्मांचाच आपण विचार केला पाहिजे, तरच ते चित्त परिशुद्ध आहे. सचित्त पर्योदपनम. आणि म्हणून चौथ्या प्रकारचं जे शील आहे ते काय सांगतं? मुसावादा वेरमणी सिक्खापदं सम्मादियामि. मी खोटं बोलणार नाही. फक्त खोटं बोलणंच यामध्ये अभिप्रेत नाही, तर वाईट बोलणं, गलिच्छ बोलणं, दुसऱ्यांना वाईट वाटेल असं बोलणं, याला सुद्धा कामेसु मिच्छाचारा असं म्हटलेलं आहे. आपण सहजच एखाद्याची निंदा नालस्ती करतो, एखाद्याविषयी वाईट सहजच बोलून जातो, पण आपल्याला कळत नाही की आपण सहजतेनं आपलं मन, आपलं चित्त मलिन करतो आहोत. आपण शील पालन करत नाही आहोत, सहजच होऊन जातो. एखादा माणूस आपल्याला फोन करतो आणि म्हणतो की सावंत सर तुम्ही कुठे आहात, मला भेटायचंय, मी कॉलेजमध्ये आलोय. आणि आपण लगेच त्याला फोन करून सांगतो कॉलेजमध्ये असताना सुद्धा की नाही सर, मी थोडासा घरी गेलेलो आहे कामानिमित्ताने, मग मी आज काही तुम्हाला भेटू शकत नाही. म्हणजे मी सहजच खोटं बोललो, परंतु माझं शील मात्र मी तोडून टाकलं, शीलाचा मी भंग केला. मग मी बौद्ध कसा? मी पंचशिलेचं आचरण जर करत नसेल तर मी बौद्ध कसा? आणि शेवटचं शील सांगतं भावंडांनो, मी नशा आणणाऱ्या पदार्थांचं सेवन करणार नाही. नशा आणणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं म्हणजे केवळ दारू, सिगारेट, तंबाखू अशा पदार्थांचं सेवन करणं एवढंच नाही, तर नशा फक्त दारूची नसते, नशा संपत्तीची पण असते, नशा पैशाची पण असते, नशा सुंदरतेची पण असते, नशा विद्वत्तेची पण असते. अशा सुंदरतेची,
विद्वत्तेची, पैशाची, संपत्तीची नशा ही सुद्धा नशाच आहे. आणि म्हणून अशा नशांच्या पासून आपण अलिप्त राहतो. आपण अलिप्त राहतो की नाही हे पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे पहा, पंचशील म्हणणं खूप सोपं आहे हो, परंतु या पंचशिलांचं आचरण करणं अतिशय अवघड आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही या पंचशिलांचं तंतोतंत जीवनामध्ये आचरण कराल ना, तेव्हा तुम्हाला या पंचशिलेचा अर्थ समजेल आणि या पंचशिलांच्या आचरणाने काय लाभ होतो, धम्मामुळे काय लाभ होतो याची सुद्धा तुम्हाला प्रचिती येईल. कोणीही तुमचा शत्रू असणार नाही. अरे, तुम्ही चोरी करत नाही, तुम्ही खोटं बोलत नाही, तुम्ही व्यभिचार करत नाही, तुम्ही नशा आणणाऱ्या पदार्थांचं सेवन करत नाही, कोण तुमचा शत्रू असण्याची शक्यता आहे? सगळेच तुमचे मित्र असतील, सगळेच तुमचे मित्र असतील. सगळं जग धम्ममय होईल मित्रांनो. पण कधी भावंडांनो? जेव्हा आम्ही या पंचशिलांचं आचरण करू तेव्हा. विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शील आहे ना, ते प्रचंड आणि प्रचंड असं प्रभावी होतं. भारतीय संसदेमध्ये भाषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की माझ्यासारख्या प्रखर शीलाचा माणूस कदाचित या संसद भवनामध्ये उपस्थित असेल. कुणाचं शील माझ्यासारखं पवित्र आहे, ठणकावून बाबासाहेब बोलायचे. का? कारण बाबासाहेब शीलांचं आचरण करायचे. बाबासाहेबांचा एक प्रसंग तुमच्या समोर ठेवतो भावंडांनो. बाबासाहेब जेव्हा परदेशामध्ये शिकायला होते त्यावेळेला रात्रीच्या वेळेला बाबासाहेबांना मायग्रेनचा प्रचंड त्रास व्हायचा. आणि या मायग्रेनच्या त्रासाने बाबासाहेबांचं डोकं प्रचंड दुखायचं. इतकं दुखायचं की त्यांना झोपही यायची नाही आणि कुठलं काम पण ते करू शकत नाही. अशा अवस्थेमध्ये बाबासाहेब त्रासून जायचे. एके दिवशी असाच बाबासाहेबांना मायग्रेनचा प्रचंड त्रास सुरू झाला. बाबासाहेब परदेशी होते. ते डॉक्टरांच्याकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, मला मायग्रेनचा प्रचंड त्रास होतोय डॉक्टर, मला तूर्त काहीतरी औषध द्या. तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांना म्हणतात, मिस्टर आंबेडकर, मायग्रेनचा त्रास हा कायमचाच तुमच्याशी जोडलेला आहे. पण मी एक तुम्हाला साधा उपाय सांगतो. ज्या ज्या वेळेस तुम्हाला मायग्रेनचा त्रास होतो ना, त्या त्या वेळेस तुम्ही फक्त एक टोपण ब्रँडी घ्या, लागलीच तुमचा त्रास कमी होऊन जाईल. शील पालनामध्ये तत्पर असलेले बाबासाहेब ताडकन त्या डॉक्टरांच्या समोर उतरतात, डॉक्टर साहेब, मृत्यू आला तरी बेहत्तर, परंतु त्या ब्रँडीच्या एका थेंबालाही मी स्पर्श करणार नाही. काय शील होतं बाबासाहेबांचं, काय प्रभावी शील होतं बाबासाहेबांच्याकडे. म्हणून बाबासाहेब शीलवान होते. आणि जो शीलवान असतो ना, तोच गुणवान असतो, त्याची जग स्तुती करत असतं. आणि हे प्रचंड असं बाबासाहेबांचं शील, मृत्यू आला तरी बेहत्तर, मरण आलं तरी बेहत्तर, पण दारूच्या एका थेंबालाही मी स्पर्श करणार नाही असं बाबासाहेब म्हणतात. आणि त्याच महामानवाच्या जयंतीमध्ये आम्ही जेव्हा दारू पिऊन नाचतो तेव्हा आम्ही खऱ्या अर्थानं बौद्ध असतो का, हे आपण आपल्यालाच विचारायला पाहिजे. आम्ही जर शील पालन करत नसू, आम्ही जर बाबासाहेबांचा अपमान करत असू, तर आम्हाला शिक्षा कुणी करायची भावंडांनो. म्हणून बाबासाहेबांच्या जीवनामध्ये शील हे अत्यंत महत्वाचं होतं. आणि म्हणून आपण सुद्धा बाबासाहेबांच्याकडून शील पालनाचा धडा घेतला पाहिजे. आणि आपण हे शील पाळलं पाहिजे, आपण पंचशील पाळलं पाहिजे. आणि नुसत्या गप्पा मारणं नाही हो, माझ्यासारखं भाषण देणं, प्रवचन देणं, गाथा म्हणणं, हा म्हणजे धम्म नव्हे, हे म्हणजे आचरण नव्हे. खूप भारी भरकम बोलणं म्हणजे आचरण नव्हे. पहा गाथा काय सांगते, नतावता धम्म धरो यावता बहुभासती, नतावता धम्म धरो यावता बहुभासती, योच अपंपी सुत्वानं धम्मं कायेन पश्यती, धम्मं कायेन पश्यती. म्हणजे पुष्कळ बोलण्याने कुणी धम्मधर होत नाही, धम्मावर प्रवचन दिल्याने कुणी धम्मधर होत नाही, धम्मावर व्याख्याने दिल्याने कुणी धम्मधर होत नाही. पण जो थोडेच वाचतो, जो थोडेच शिकतो, परंतु धम्माचरण करतो आणि धम्माचा प्रत्यक्ष आचरणाने अनुभव घेतो, तो खरा धम्मधर. बघा, पट्टीसेन नावाचा व्यक्ती बुद्धांच्या काळामध्ये असलेला, या पट्टीसेनाला एकच गाथा पाठ होती.
एकच गाथा त्याला पाठ होती, एकच गाथा त्याने पाठ केली होती, परंतु या एकच गाथेला तो जगला. या एकच गाथेला तो जगला, ती गाथा त्याने आचरणात आणली आणि ती गाथा त्याने आचरणात आणली आणि म्हणूनच ती गाथा त्याने आचरणात आणली म्हणूनच तो अर्हत पदाला प्राप्त झाला. आणि जेव्हा तो अर्हत पदाला प्राप्त झाला तेव्हा बुद्धांनी असं सांगितलं की बघा, पट्टीसेनाला एकच गाथा होती, एकच गाथा पट्टीसेनाला पाठ होती, परंतु एकच गाथेवर त्याला अर्हत पद मिळालं. एवढं आचरणाचं महत्व आहे. आणि म्हणून आचरण हे अतिशय महत्वाचं आहे. धम्माचं आचरण, शीलांचं आचरण, पंचशीलांचं आचरण जो व्यक्ती करतो ना तोच खरा धम्मदर आहे. त्यालाच धम्मावर बोलण्याचा सुद्धा अधिकार आहे. जो शीलवान आहे, शीलवान व्यक्तीलाच धम्म सांगण्याचा अधिकार आहे. धम्म हा प्रवचनाचा, धर्म हा व्याख्यानाचा विषय नव्हे मित्रांनो, धम्म हा आचरण्याचा विषय आहे. म्हणून असा धम्म आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली दिला. एका प्रज्ञावंत बाबासाहेबांनी दुसऱ्या प्रज्ञावंताचा धम्म आम्हाला दिलेला आहे. लक्षात घ्या, साधी गोष्ट नाही. एका प्रखर अशा प्रज्ञावंतांचा म्हणजे तथागतांचा धम्म दुसऱ्या एका प्रज्ञावंताने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तो दिलेला आहे. आणि हे पण लक्षात ठेवा, बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिलाय, धर्म नाही दिला. आपण गफलत करतो. अनेक व्याख्याते बोलत असताना मी ऐकतोय ते धर्म दिला असं म्हणतात, बाबासाहेबांनी धर्मांतर केलं असं म्हणतात, बाबासाहेबांनी धर्म दिला असं म्हणतात. परंतु भावंडांनो, अगदी विनम्रपणे नम्रपणे मी आपल्याशी संवाद साधतो आहे. इथले विषमतावादी सुद्धा असं म्हणतात की 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर धर्मांतर केलं. नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं असं ते म्हणतात. धर्मांतर म्हणजे काय हो? धर्मांतर म्हणजे धर्म अंतरणे. आणि धर्म अंतरणे म्हणजे काय? तर एक धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाणे. एक धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाणे म्हणजे धर्म अंतरणे. मग बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर हिंदू धर्म सोडला, पण ते दुसऱ्या कुठल्याही धर्मात गेले नाहीत. त्यांनी तथागतांच्या धम्माचा स्वीकार केलेला आहे आणि म्हणून तो धम्म स्वीकार आहे, ते धर्मांतर नव्हे. लक्षात घ्या, तथागतांच्या धम्माचा स्वीकार केला म्हणून तो धम्म स्वीकार आहे, ते धर्मांतर नव्हे. तुम्हाला वाटेल काय फरक आहे धर्म आणि धम्मामध्ये? धर्म आणि धम्म तर एकच ना, काय फरक आहे मग धर्म आणि धम्मामध्ये? तर धर्म आणि धम्म यामध्ये मूलभूत असा फरक आहे भावंडांनो. आणि हा जो मूलभूत असा फरक आहे ना, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये स्वतःच विशद केलेला आहे. काय म्हणतात बाबासाहेब पहा, धर्म धारणा शिकवतो, धर्माला सुधारणा मान्य नसतात. बाबासाहेब म्हणतात बुद्ध आणि त्यांचा धम्ममध्ये, धर्म धारणा शिकवतो, धर्माला सुधारणा मान्य नसतात. हे असं आहे आणि हे असंच तुम्ही स्वीकारलं पाहिजे अशी धारणा धर्म शिकवत असतो. मला प्रश्न विचारायचे नाहीत, मला चिकित्सा मान्य नाही अशी धर्माची धारणा असते. धर्म आहे तेच धारण करण्याची धारणा शिकवत असतो. धर्माला सुधारणा मान्य नसते, धर्माला चिकित्सा मान्य नसते. उदाहरण स्वरूप आपण पाहूया. तसं कृष्ण असतील, प्रभू येशू असतील किंवा मोहम्मद पैगंबर असतील, त्यांच्या जागी ते श्रेष्ठ आहेत, त्यांचा सन्मान करायलाच पाहिजे, त्या बाबतीत दुमत नाही. परंतु या तिघांच्याही पेक्षा बुद्ध कसा वेगळा विचार मांडतात हे सांगण्यासाठी मी हे उदाहरण देतो आहे. आणि ते अत्यंत संवेदनेने, जाणीवेने, प्रगल्भतेने तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा माझ्या भावंडांनो. श्रीकृष्ण असं म्हणतो की मी या संपूर्ण ब्रह्मांडाचा रचयिता आहे, मी या सृष्टीचा रचयिता आहे आणि मी या ब्रह्मांडाचा रचयिता असल्यामुळे मी जो धर्म तुम्हाला सांगतोय ना तो तुम्ही जसाच्या तसाच आचरला पाहिजे. कारण मी या ब्रह्मांडाचा रचयिता आहे, माझ्या धर्माची चिकित्सा करण्याची गरज नाही, मला प्रश्न विचारण्याची सुद्धा गरज नाही.
माझा धर्म तुम्ही जसाच्या तसाच स्वीकारला पाहिजे, कारण मी या ब्रह्मांडाचा रचयिता आहे. मी ब्रह्मांडाचा रचयिता असल्यामुळे मी जो धर्म तुम्हाला उपदेशिला, मी जो धर्म तुम्हाला सांगितला, तो धर्म तुम्ही जसाच्या तसाच आचरणात आणला पाहिजे. याचा अर्थ काय? धर्माला चिकित्सा मान्य नसते, धर्माला सुधारणा मान्य नसते, धर्मांना प्रश्न मान्य नसतात. आहे तेच धारण करण्याची धारणा धर्म शिकवत असतो. हे असं आहे आणि हे असंच तुम्ही स्वीकारलं पाहिजे अशी धारणा धर्म शिकवत असतो. यानंतर प्रभू येशू मसीह असं म्हणतात की मी देवाचा पुत्र आहे. तुमच्या कल्याणासाठी मला देवानं इथं पृथ्वी तलावर पाठवलेला आहे आणि मी देवाचा पुत्र असल्या कारणानं मी जो धर्म तुम्हाला सांगतोय तो माझा धर्म तुम्ही जसाच्या तसाच स्वीकारला पाहिजे. मला प्रश्न विचारण्याची गरज नाही, माझी चिकित्सा करण्याची गरज नाही, आणि म्हणून माझा धर्म तुम्ही जसाच्या तसाच स्वीकारला पाहिजे, कारण मी देवाचा पुत्र आहे. देवाने मला तुमच्या कल्याणासाठी पाठवलंय आणि मी तुम्हाला कल्याणाचा मार्ग सांगतोय ना, तो जसाच्या तसाच तुम्ही स्वीकारला पाहिजे. काय अर्थ आहे याचा? धर्म धारणा शिकवतात, धर्माला सुधारणा चिकित्सा मान्य नसतात. याही पुढे जाऊन मी मुहम्मद पैगंबर यांच्याकडे जातो. मुहम्मद पैगंबर असं म्हणतात की मी अल्लाहचा प्रेषित आहे आणि मी अल्लाहचा प्रेषित असल्यामुळे मी जो धर्म तुम्हाला सांगतोय ना, तो धर्म तुम्ही जसाच्या तसाच आचरला पाहिजे. मला प्रश्न विचारण्याची गरज नाही, माझ्या धर्माची चिकित्सा करण्याची गरज नाही, माझ्या धर्मामध्ये सुधारणा करण्याची गरज नाही, कारण मी अल्लाहचा प्रेषित आहे. आणि म्हणून मी छाती ठोकपणे सांगतोय, भावंडांनो, धर्माला चिकित्सा मान्य नसतात, धर्माला सुधारणा मान्य नसतात, धर्माला प्रश्न मान्य नसतात. धर्म आहे तेच धारण करण्याची धारणा शिकवत असतात. परंतु याउलट या पृथ्वी तलावर एकच असा महामानव पैदा झाला ज्याने सर्वप्रथम असं सांगितलं की मी कुठल्याही अल्लाहचा प्रेषित नाही, मी कुठल्याही देवाचा पुत्र नाही, मी कुठल्याही ब्रह्मांडाचा रचयिता नाही, तर मी माणसाचा पुत्र आहे. मी माणसाचा पुत्र आहे आणि म्हणून मी जो धम्म तुम्हाला सांगतोय ना, तो मी सांगतोय म्हणून आचरण्याची अजिबात गरज नाही. मला प्रश्न विचारा, माझ्या धम्माला प्रश्न विचारा, माझ्या धर्माची चिकित्सा करा, माझ्या धम्माची चिरफाड करा आणि तुमच्या बुद्धीच्या मेंदूच्या कसोटीला तो धम्म घासून पहा. चर्चा करा माझ्या धम्माची. एही पस्सिको ओपनायको, या पहा, प्रश्न विचारा, चिकित्सा करा आणि योग्य वाटला तरच तो स्वीकारा. हे या बौद्ध धम्माचं आणि तथागत महामानव बुद्धांचं हे मोठेपण आहे माझ्या मित्रांनो. आणि म्हणून या तार्किकतेच्या कसोटीला घासून परिशुद्ध ठरलेला हा जो बौद्ध धम्म आहे, तो बौद्ध धम्म बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे. म्हणून ते धर्मांतर नाही बांधवांनो, तो धम्म स्वीकार आहे. आणखीन एक फरक सांगतो तुम्हाला. उपास, तापास, कर्मकांड, अंधश्रद्धा, वृत आणि वैकल्ये हे सर्व धर्माचे विषय आहेत. याउलट प्रज्ञा, शील, करुणा, समता, बंधुता, मैत्री, मुदिता हे सगळे धम्माचे विषय आहेत. आचार्य रजनीश एके ठिकाणी असं म्हणतात की बाकीचे सर्व धर्म धमकावतात. आचार्य रजनीश म्हणतात, ओशो रजनीश असं म्हणतात की बाकीचे सर्व धर्म धमकावतात, परंतु बुद्ध धम्म, बुद्धांचा धम्म, बौद्ध धम्म हा आईच्या मायेने जवळ घेतो. इतर सर्व धर्म धमकावतात, पण बौद्ध धम्म आईच्या मायेने जवळ करतो. आणि म्हणून मित्रांनो, 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर नाही केलं, तर त्यांनी धम्म स्वीकार केलेला आहे. तथागताच्या धम्माचा स्वीकार केलेला आहे. एका प्रज्ञावंतानं दुसऱ्या प्रज्ञावंताचा धम्म आम्हाला दिलेला आहे. हे लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. आणि बुद्ध धम्म, बुद्धांची वाणी म्हणजे अमृत आहे. बुद्धांना अंधभक्तांची अजिबात गरज नाहीये. आणि बुद्धांचे जे शब्द आहेत ना मित्रांनो, माझ्या भावंडांनो, ते खूप जपून ठेवले पाहिजे. बुद्धांचा धम्म, बुद्धांचे शब्द, बुद्धांच्या गाथा ह्या खूप जपून ठेवल्या पाहिजेत, कारण त्यात संपूर्ण जगातील मानवाच्या
कल्याणाचा मार्ग आहे. सगळ्या जगातील मानवाचं कल्याण त्यामध्ये सामावलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पंचशील त्रिसरण असलेला बौद्ध धम्म आम्हाला दिलेला आहे ना, त्या बौद्ध धम्माचा अन्वयार्थ आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घेतला पाहिजे. म्हणजेच आपण तथागत महामानव तथागत बुद्धांना चांगल्या पद्धतीनं नीटपणे समजून घेतलं पाहिजे. भावंडांनो, आपण बुद्धांच्या मूर्तीसमोर ज्यावेळेस जातो ना, त्यावेळेस आपण शरणगमन करतो. मी खूप विस्तृतपणे मांडतोय, कारण मी यापूर्वीची व्याख्यानं सगळी ऐकलेली आहेत. खूप छान व्याख्यानं सर्वांनी दिलीत वेगवेगळे विषय मांडून. परंतु मी हा जो विषय मांडतोय ना, ती आचारसंहिता आहे जी अत्यंत महत्वाची आहे. भारताला जर बुद्ध राष्ट्र करायचं असेल तर आपल्याला ही आचारसंहिता समजून घेणं म्हणजेच बुद्ध समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. भावंडांनो, तेव्हा आपण जेव्हा बुद्धांच्या मूर्तीसमोर तथागतांच्या रूपासमोर ज्यावेळेस पंचांग प्रणाम करतो ना, त्या पंचांग प्रणाम करण्याचा अर्थ काय, काय वैज्ञानिक अर्थ त्यामध्ये सामावलेला आहे का ही पण अंधश्रद्धा आहे, हे आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. भावंडांनो, आपण बुद्धांच्या मूर्तीसमोर जेव्हा त्रिसरण गमन किंवा शरण गमन करतो तेव्हा काय म्हणत असतो? अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंतं अभिवादेमी. म्हणजे काय अर्थ याचा? अरहं सम्मा संबुद्धो म्हणजे जे अर्हत पदाला प्राप्त झालेले आहेत, जे सम्यक संबुद्ध झालेले आहेत, ज्यांना या सगळ्या विश्वाचं ज्ञान आहे, जे सर्वज्ञ आहेत, ज्यांनी भगवत्ता प्राप्त केलेली आहे आणि समूळ तृष्णेचा नायनाट केलेला आहे, अशा त्या अर्हत भगवान बुद्धास मी अभिवादन करतो आहे. गौतम बुद्धांना मी अभिवादन करत नाही, सिद्धार्थांना मी अभिवादन करत नाही. बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो मी, सिद्धार्थ शरणं गच्छामी म्हणत नाही, महात्मा शरणं गच्छामी म्हणत नाही, गौतम शरणं गच्छामी मी कधी म्हणत नाही. मी काय म्हणतो? बुद्धं शरणं गच्छामी. बुद्धांना अनुसरतो. याचा अर्थ खूप निराळा आहे भावंडांनो, तो आपण समजून घेतला पाहिजे. आपण बुद्धांना अनुसरतो याचा अर्थ बुद्धांच्या मधील जे उत्कृष्ट गुण आहेत ना, ज्यांच्यामुळे ते भगवान आहेत, भगवत्ता प्राप्त झालेले आहेत, ज्या आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुशीलन अनुपालन केल्यामुळे ते भगवान झालेले आहेत ना, त्या भगवान बुद्धांच्या गुणांना मी अभिवादन करत आहे. मी मूर्तीला अभिवादन करत नाही. मूर्तीला मी अभिवादन कधीच करत नाही. आणि बुद्धांनी मूर्तीपूजा कुठं मान्य केलेली आहे? बुद्धांना व्यक्तिपूजा मान्य नाही, बुद्धांना मूर्तीपूजाही मान्य नाही. आणि म्हणून बुद्धांच्या मूर्तीसमोर रूपासमोर आपण जेव्हा बसतोय ना, तेव्हा त्या मूर्तीला आपण वंदन करत नाही, तर त्या बुद्धात्वाच्या श्रेष्ठ गुणांना आपण वंदन करतोय भावंडांना. आणि आपण पुढे बुद्ध वंदना म्हणतो. काय आहे बुद्ध वंदना? इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो. इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. पुरिस दम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती बुद्धं जीवित पर्यंतं शरणं गच्छामी. ही बुद्ध वंदन आहे. हे बुद्धाला केलेलं वंदन आहे. काय अर्थ याचा? नीट लक्षात घ्या. जे भगवत्ता प्राप्त झाल्याने, म्हणजे ज्यांना उच्च कोटीचं सम्यक ज्ञान प्राप्त झाल्याने जे अर्हत झालेले आहेत, जे सम्यक संबुद्ध झालेले आहेत, जे विद्या आणि आचरणाने युक्त आहेत, ज्यांनी सुगती म्हणजे चांगली गती प्राप्त केलेली आहे, जे सर्व मानवाच्या कल्याणाचा सुमार्ग सांगणारे आहेत, जे सर्व मानवांचे शास्ता आहेत, जे सर्व मानवांचे गुरु आहेत, अशा तथागत बुद्धाला मी जिवंत असेपर्यंत अनुसरतो. म्हणजे पहा, आपण त्या मूर्तीला वंदन करतोय का? नाही. बुद्धत्व प्राप्त झालेल्या त्या बुद्धाच्या गुणांना आपण अभिवादन करतो आहोत. आणि कधीपर्यंत अभिवादन करतोय आपण? मी जिवंत असेपर्यंत अभिवादन करतो, कारण याच्यासारखं शरणस्थान दुसरं कुठंही नाही.
येच धम्मा अतीताच येच धम्मा अनागता पच्चुपन्नाचे धम्मा अहं वंदामी सपदा. हेच खरा धम्म आहे. असा धम्म दुसरा कुठला असणे नाही. म्हणून याच धम्माला मी जिवंत असेपर्यंत अनुसरतो, जिवंत असेपर्यंत मी शरण जातो. कसा धम्म आहे हा? धम्मवंदनेमध्ये आपण सांगतोय. काय म्हणते धम्मवंदना? लक्षपूर्वक ऐका. स्वाख्यातो भगवता धम्मो, स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठिको अकालिको एहिपस्सिको उपनायको पच्चतम वेदितव्यो वियुहिति धम्मं जीवित पर्यंतं शरणं गच्छामि. ही धम्मवंदना आहे. काय अर्थ आहे या धम्माचा? कसा धम्म आहे? कसला धम्म आम्हाला बुद्धांनी दिलेला आहे? बहुजन हिताय. बहुजन शब्दाचा अर्थ मागासवर्गीय नाही. बहुजन, बहुजन संख्येने अधिक असलेले जन म्हणजे बहुजन. बहुजन हिताय म्हणजे संख्येने अधिक असलेल्या बहुजनांचं हित साधणारा हा धम्म आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आत्थाय हिताय देव मनुष्यान. सगळ्या मनुष्य मात्रांच्या कल्याणाचा हा धम्म आहे. कसं कल्याण करणारा धम्म आहे हा? कसा कल्याण करतो? आदि कल्याणं, मध्य कल्याणं, पर्यवसान कल्याणं, अशा पद्धतीचा हा धम्म आहे भावंडांनो. काय सांगते धम्म गाथा किंवा हे धम्मवंदना? तर भगवंताने ज्या धम्माचा सुंदर आणि सुस्पष्ट असा उपदेश केलेला आहे, काहीतरी सांगितलेलं नाही गाथेमध्ये. तर या धम्मवंदनेमध्ये आम्ही असं म्हणतोय की या तथागतांनी त्यांचा जो धम्म आहे त्या धम्माला अत्यंत सुंदर आणि सुस्पष्ट अशा पद्धतीने उपदेशित केलेला आहे, ज्याचे सत्यत्व येथेच पाहता येते. विज्ञानाच्या कसोटीला घासून हा धम्म सत्य आहे का मिथ्या आहे हे येथेच पाहता येते. त्याचं सत्यत्व पाहण्यासाठी दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही. जे आपल्या डोळ्यांनी येथेच पाहता येते आणि जो धम्म आपले फळ ताबडतोब देतो. लगेच आचरण करा, तुम्हाला फळं मिळतील. आणि कुणीही ज्याचा अनुभव घेऊ शकतो. एका पर्टिक्युलर वंशासाठी हा धम्म नाही, एका पर्टिक्युलर माणसांच्यासाठी हा धम्म नाही, हा सगळ्यांच्यासाठी आहे. कोणीही याचा अनुभव घेऊ शकतो, कोणीही बुद्धत्वाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून कोणीही याचा अनुभव घेऊ शकतो. आणि हा जो धम्म आहे ना, हा निर्वाणाकडे घेऊन जाणारा विज्ञानवादी सिद्धांत आहे. आणि निर्वाण या शब्दांचाही इथेच अर्थ सांगून टाकतो भावंडांनो. लोकांना असं वाटतं की निर्वाण म्हणजे मृत्यू. बरेच लोक असं म्हणतात सुद्धा, यांचं निर्वाण झालं, त्यांच्या चित्ताला सद्गती लाभो. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. निर्वाण हे जिवंतपणीच मिळणारी अवस्था आहे. सर्व प्रकारच्या तृष्णांचा नाश करणे म्हणजे निब्बाण आहे. आणि तथागतांना निर्वाण प्राप्ती झाली, निब्बाण प्राप्ती झाली, जिवंतपणीच झाली ना. अनेक लोक अर्हत पदाला जिवंतपणीच तर प्राप्त झाले. म्हणून निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे, तर निर्वाण म्हणजे सर्व प्रकारच्या तृष्णांचा, आसक्तीचा त्याग करून, त्यांना नष्ट करून जी अवस्था प्राप्त होते ना, ती अवस्था म्हणजे सम्यक संबुद्धत्वाची अवस्था, बुद्धत्वाची अवस्था म्हणजे निर्वाण आहे. आणि हा जो धम्म आहे तथागतांचा, तो आम्हाला निर्वाणाकडे घेऊन जाणारा धम्म आहे. कुणीही अनुभवावा, कुणीही पहावा असा हा धम्म आहे. म्हणून अशा पवित्र अशा धम्माला मी माझं जीवन असेपर्यंत, अर्थात मी जिवंत असेपर्यंत अनुसरतो. आणि हा जो सर्व जगाचं कल्याण करणारा धर्म आहे ना, हा धम्म म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग आहे भावंडांना. म्हणून ही धम्मवंदना आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यापुढे जाऊन आपण संघवंदना म्हणतो, संघाला शरण जाता असं म्हणतो. काय सांगते संघवंदना ते पण आपण समजून घेतलं पाहिजे भावंडांनो. पहा संघवंदना काय सांगते. सुपटीपन्नो भगवतो सावक संघो, उजुपटीपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटीपन्नो भगवतो सावक संघो, यदिदं चत्तारी पुरिस युगानी अट्ठ पुरिस पुग्गला एस भगवतो सावक संघो. आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणियो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाती. काय सांगते ही संघवंदना पहा. तर भगवंताचा जो श्रावक संघ आहे,
भगवंताच्या धम्म मार्गावर आरूढ असलेला, भगवंताच्या पवित्र अशा धम्म मार्गावर आरूढ असलेला, जो शीलांचं पालन करणारा, जो शीलांचं आचरण करणारा असा जो श्रावक संघ आहे ना, त्या श्रावक संघाला मी वंदन करतोय. मग त्या श्रावक संघाला वंदन करणं म्हणजे त्या व्यक्तींना वंदन करणं असं आहे का? नाही. मग कशाला वंदन करणं आहे? की भगवंताचा शिष्य संघ हा उचित अशा सन्मार्गावर आरूढ आहे म्हणून त्यांना वंदन करायचं. भगवंताचा श्रावक संघ हा सन्मार्गावर आरूढ आहे, तो सरळ मार्गावर आरूढ आहे, तो ज्ञानाच्या मार्गावर आरूढ आहे आणि तो उत्तम अशा मार्गावर आरूढ आहे. आणि म्हणून भगवंताचा हा जो संघ आहे ना, हा संघ कसा आहे? आहुन्नेयो, तो निमंत्रण देण्यास पात्र आहे. आपल्या घरी त्यांना निमंत्रण देण्यासाठी तो पात्र आहे. पाहुन्नेयो, पाहुणचार करण्यासाठी, स्वागतास तो पात्र आहे. दक्षिणेयो, दान देण्यास योग्य आहे. आणि अंजली करणीयो, अंजली म्हणजे हात, दोन्ही हात जोडून आपण एकत्र करतो तेव्हा अंजली निर्माण होते. अंजली करणीयो म्हणजे दोन्ही हात जोडून वंदन करण्यासाठी हा श्रावक संघ पात्र आहे. आणि असा हा नररत्नांचा संघ सर्वश्रेष्ठ असं एक पुण्यक्षेत्र आहे. आणि म्हणून अशा संघास मी जिवंत असेपर्यंत अनुसरतो. हा या संघ वंदनेचा अर्थ आहे भावंडांनो. मग पहा, आम्ही बुद्ध वंदनेमध्ये, धम्म वंदनेमध्ये, संघ वंदनेमध्ये कुठल्याही मूर्तीला वंदन करत नाही. आम्ही कुठल्याही अंधश्रद्धेला, कर्मकांडांना वंदन करत नाही. आम्ही कुठल्याही देवाला, कुठल्याही धर्माला वंदन करत नाही. तर आम्ही अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने माणसाच्या कल्याणाचा जो धम्म आहे, त्या धम्मातील जी उदात्त अशी तत्व आहेत ना, त्या उदात्त अशा तत्वांना आम्ही अनुसरतो आहोत. त्या उदात्त अशा तत्वांना आम्ही अनुसरतो आहोत आणि त्यांना आम्ही वंदन करतोय. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे मित्रांनो. भावंडांनो, आपण बुद्धांची पूजा सुद्धा करतो. काही लोक तुम्हाला विचारू शकतात, बुद्धांनी पूजा नाकारली, मूर्ती पूजा नाकारली आणि तुम्ही तर बुद्ध पूजा करताय. मग कुणी असंही म्हणेल की बाबासाहेबांनी बुद्ध पूजा पाठ हा एक छोटेखानी ग्रंथ लिहिला. ज्यावेळेस बाबासाहेबांनी ऑल इंडिया बुद्धिस्ट सोसायटीची म्हणजे भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली ना, त्यावेळेस त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा धम्मग्रंथ लिहिला आणि लागलीच त्यांनी बुद्ध पूजा पाठ पण लिहिला. मग तुम्हाला असं वाटू शकतं की बाबासाहेबांनी बुद्ध पूजा पाठ लिहिला म्हणजे बाबासाहेब बुद्धांची पूजा करायची. मग इतर देवतांची जशी पूजा होते तशी आपण बुद्धांची सुद्धा पूजा करतोय, हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न पडणं साहजिक आहे आणि तो पडावा. आणि या प्रश्नाच्या अधिक खोलामध्ये जाऊन चिंतन केल्यानंतर, मंथन केल्यानंतर असं लक्षात येतं भावंडांनो, अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, ती नीट पद्धतीने अत्यंत गांभीर्याने तुम्ही ती ऐका. कारण आम्ही कशाची पूजा करतोय हे आम्हाला इतरांना सांगता आलं पाहिजे. वैदिक पूजा आणि बुद्ध पूजा यामध्ये मूलभूत असा काय फरक आहे तो आपल्याला सांगता आला पाहिजे भावंडांनो. पहा, तथागत भगवान बुद्धांनी मूर्तीपूजा नाकारली, व्यक्तिपूजाही नाकारली. आणि मग बुद्धांची जी आपण पूजा करतोय तर या पूजेचा अर्थ काय? अगोदर आपण वैदिकांची पूजा काय असते हे समजून घेऊया. हे पण बऱ्याच लोकांना माहिती नसेल, वैदिकांची पूजा काय असते. तर वैदिकांच्या पूजेचा जो विधी आहे ना, तो विधी पहाटे सुरू होतो. पहाटे 4, 4:30, 5 वाजता सुरू होतो. तर तो नेमका काय असतो ते आपण समजून घेऊया. तर या वैदिकांचा जो देव आहे ना, तो वैदिकांचा देव हा रात्री झोपलेला असतो भावंडांनो. वैदिकांचा देव हा रात्री झोपलेला असतो आणि म्हणून ही वैदिक मंडळी, वैदिक लोक पहाटे सकाळी लवकर उठून काकड आरती किंवा भूपाळी म्हणतात. कशासाठी ही काकड आरती असते, कशासाठी ही भूपाळी असते? तर ही काकड आरती, ही भूपाळी झोपलेल्या देवाला जागृत करण्यासाठी असते भावंडांनो. कारण वैदिकांचा देव हा रात्री झोपलेला आहे
आणि या वैदिकांच्या देवाला जागे करण्यासाठी, निद्रिस्त असलेल्या देवाला जागे करण्यासाठी भूपाळी म्हटली जाते, काकड आरती म्हटली जाते आणि या देवाला भूपाळी म्हणून झोपेतून जाग केलं जातं. निद्रिस्त देवाला भूपाळीने उठवलं जातं. झोपेतून उठवलेल्या देवाला मग पाणी, दूध, अत्तर, सुगंधी द्रव्य, तूप अशा सर्व मिश्रणाने आंघोळ घातली जाते, ज्याला संध्या, स्नान संध्या असं म्हणतात. आणि मग त्यानंतर देवाला कपडे घातले जातात, म्हणजे भरजरी वस्त्र घातले जातात. मखमली वस्त्राने त्यांना सजवलं जातं, अर्थात देवाला कपडे घातले जातात. आणि मग देवाला त्याच्या रोजच्या ठिकाणी प्रतिष्ठापित केलं जातं. देवाची रीतसर प्रतिष्ठापना केली जाते. आणि मग त्यानंतर देवाची आरती केली जाते. देवाला धूप, दीप, पुष्प वगैरे अर्पण करून देवाची पूजा केली जाते. आणि काही वेळेनं, कालांतरानं मग पूजाला, देवाला नैवेद्य दाखवला जातो, म्हणजे देवाला भोजन दिलं जातं. आता देवाला दिलेलं भोजन कुठला तरी पुजारी खाऊन जातो ही बाब वेगळी, त्या खोलात मी जाणार नाही. परंतु देवाला नैवेद्य दाखवला जातो, म्हणजे देवाला भोजन दिलं जातं. आणि पुन्हा संध्याकाळी फुले, पुष्पहार याने देवाची पूजा केली जाते. आता देवाची पूजा दिवसभर चालू आहे, संध्याकाळपर्यंत चालू आहे. आणि मग पुन्हा रात्री 9च्या नंतर रासलीला चालू होते. मी रासलीलेच्या जास्त खोलामध्ये जाऊ इच्छित नाही. या रासलीलेमध्ये सर्व स्त्री पुरुष मंदिरामध्ये देवाच्या समोर एकत्र जमतात आणि ते नाचायला लागतात, ते नाच करतात, गातात. नाच गाणे वाजवणं, ढोल वाजवणं, नाच गाणे करणं हे सगळं सुरू असतं. त्याला रासलीला असं म्हटलं जातं. तर ही रासलीला कशासाठी असते, तर देवाला खुश करण्यासाठी, देवाचं मनोरंजन करण्यासाठी अशा पद्धतीची रासलीला केली जाते. ही रासलीला रात्री 12 वाजेपर्यंत चालते भावंडांनो. आणि मग या रासलीलेच्या नंतर रात्री 12 वाजता त्या देवाला पुन्हा झोपवलं जातं, म्हणजे देव पुन्हा एकदा निद्रित अवस्थेमध्ये जातो. तर ही जी सगळी रचना मी तुम्हाला सांगितली ना, याला म्हणतात वैदिक पूजा. आणि या वैदिक पूजेपासून आपली ही पूजा आहे ना, ती अतिशय वेगळी आहे. बुद्धांची पूजा ही गुणांची पूजा आहे. आता बुद्धांची पूजा म्हणजे काय हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. आपण काय करतोय, बुद्धांची पूजा करतोय म्हणजे आपण बुद्ध तत्वांची, बुद्धत्वांच्या गुणांची, बुद्धांच्या सद्गुणांची पूजा करतोय. ही मूर्तीची किंवा कुठल्या व्यक्तीची पूजा नव्हे, तर मानवातील सर्वोत्तम अशा गुणांची ती पूजा आहे. बुद्ध पूजेचा अर्थ काय, तर अंधाराचा नाश करणाऱ्या, अविद्येचा नाश करणाऱ्या, सर्व व्यापक आणि प्रकाशमान अशा दीपाप्रमाणे जगातील अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणाऱ्या सम्यक समबुद्धास मी त्रिवार वंदन करतो, असा या बुद्ध पूजेचा अर्थ आहे. भावंडांनो, लक्षात घ्या, वैदिकांची मूर्ती पूजा आणि आमची बुद्ध पूजा यामध्ये वैज्ञानिक अर्थाने खूप मोठी तफावत आहे. आम्ही कर्मकांड करत नाही, आम्ही अंधश्रद्धा बाळगत नाही, आम्ही वैज्ञानिक पद्धतीने मानवाच्या मांगल्याचा विचार आम्ही जोपासत असतो. आणि मग अशा पद्धतीच्या या रचना, या पूजा आपण नित्यनेमाने करत असतो. तेव्हा बुद्ध पूजा करतोय म्हणजे आपण नेमकं काय करतोय हे आपल्यालाही माहित पाहिजे आणि ते इतरांनाही आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि आपण बुद्ध राष्ट्र का नाही हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. मी काही देशांची नावं तुम्हाला सांगितली, ते भूतान असेल, मंगोलिया असेल, श्रीलंका असेल किंवा मलेशिया असेल, ही सगळी बुद्ध राष्ट्र आहेत. ही बुद्ध राष्ट्र का आहेत, तर या राष्ट्रांनी, या राष्ट्रातील लोकांनी बुद्धाच्या धम्माची आचारसंहिता स्वीकारलेली आहे. तुम्हाला कोणी असं विचारलं की जगानं बुद्धापासून काय स्वीकारलं, तर तुम्ही स्पष्टपणे सांगा की जगाने बुद्धांच्यापासून बुद्धाच्या धम्माची आचारसंहिता स्वीकारली. आणि ज्यांनी ही आचारसंहिता स्वीकारली, ज्यांनी बुद्धांच्या धम्माचं आचरण केलं, ज्यांनी शीलांचं आचरण केलं, ज्यांनी शीलांचं पालन केलं,
ज्यांनी आपल्या 10 पारमिता पुष्ट केल्या, ज्यांनी आर्य अष्टांगिक मार्गांचं आचरण केलं ना, तीच व्यक्ती बुद्धत्वाला प्राप्त होत असते. आणि मग आपल्याला जर बुद्धत्वाला प्राप्त व्हायचं असेल, बुद्धांनी सांगितलंय कुठलाही व्यक्ती बुद्धत्वाला प्राप्त होऊ शकतो. माझ्यासारखाच बुद्धाचा अंश प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती सम्यक संबुद्ध होऊ शकतो असं तथागत बुद्ध सांगतात. परंतु बुद्ध काय म्हणतात? मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवणारा मार्गदाता आहे, आचरण मात्र तुम्हालाच करायचं आहे. अत्तदीप भव, स्वयं दीप भव. स्वतःचा मार्ग स्वतःच अनुसरा. स्वतःला प्रबुद्ध बनवण्याचा जो मार्ग आहे ना, तो मार्ग सांगणारा मी मार्गदाता आहे, पण आचरण मात्र तुम्हालाच करायचं आहे. आणि म्हणून भावंडांनो, खऱ्या अर्थानं जर आम्हाला बुद्ध राष्ट्र बनवायचं असेल किंवा आम्हाला खऱ्या अर्थानं बौद्ध व्हायचं असेल, तर आम्ही काय केलं पाहिजे? तर आम्ही तथागतांच्या धम्माची, बुद्धांच्या धम्माची आचारसंहिता स्वीकारली पाहिजे भावंडांनो. आणि ही जी आचारसंहिता आहे ना, ही आचारसंहिता म्हणजे काय? तर ही आचारसंहिता म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. आणि हा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे ना, हाच सम्यक मार्ग बुद्धांनी सांगितलेला आहे. आणि बुद्धांनी या मार्गाला मध्यम मार्ग असं म्हटलेलं आहे. बुद्ध या मार्गाला मध्यम मार्ग का म्हणतात हे पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो भावंडांनो. हा सम्यक मार्ग म्हणजे मध्यम मार्ग आहे. काय अर्थ आहे या मध्यम मार्गाचा आपल्याला सांगता आलं पाहिजे. मध्यम मार्ग म्हणजे याही टोकाचा मार्ग नाही आणि त्याही टोकाचा मार्ग नाही, तर हा मध्यम मार्ग आहे. आपण जगाकडे जर लक्ष दिलं तर 2 टोकाच्या भूमिका जगामध्ये आहेत. एक भूमिका अशी आहे जी अत्यंत सुख उपभोगण्याची आहे आणि दुसरी जी भूमिका आहे ना, ती आत्मक्लेशाची आहे. म्हणजे एकीकडे आत्मक्लेश आहे तर दुसरीकडे सुखोपभोगाची अवस्था आहे. आणि म्हणजे एक असं सांगतो की खा प्या मजा करा, कारण उद्या आपल्याला मरायचंच आहे. खा प्या मजा करा, कारण उद्या आपल्याला मरायचं आहे. हा एक मार्ग आहे. आणि सर्व वासनाच मारून टाका, कारण या सर्व वासना पुनर्जन्माचं मूळ आहे, असं सांगणारा दुसरा एक टोकाचा मार्ग आहे. बुद्धांनी या दोन्ही मार्गाला नाकारलं आणि बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितला, जो उपभोगाचाही नाही आणि जो आत्मक्लेशाचाही नाही. पहा, वीणेमधून आपल्याला अगदी मधुर गोड असे जर स्वर काढायचे असतील भावंडांनो, तर वीणेची जी तार आहे ना, ती अधिक ताणून चालत नाही. ती अधिक म्हणजे खूपच ताणलेली असेल तर ती तुटण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामधले मधुर स्वर सुद्धा येणं शक्य नाही. आणि जिथं आम्ही खूपच लूज पण ती तार ठेवली, जास्त नाही ताणलं, खूपच लूज ठेवली त्याला, तरी सुद्धा त्याच्यामधले मधुर सूर येणं शक्य नाही. आणि म्हणून तुम्हाला त्या वीणेच्या तारांच्या मधनं अगदी सुमधुर असं संगीत काढायचं असेल, निर्माण करायचं असेल, तर त्याला मध्यम ताणली पाहिजे. आणि म्हणून जीवनामधून सुद्धा तुम्हाला सुमधुर असं संगीत प्राप्त करायचं असेल तर दोन्ही टोकाचे मार्ग सोडून आम्हाला तथागतांच्या मध्यम मार्गाचा अवलंब करावा लागेल. आणि हा मध्यम मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आणि हा आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच बुद्धाच्या धम्माची आचारसंहिता आहे, जी जगाने स्वीकारली आणि म्हणून त्या बुद्ध राष्ट्र म्हणून घेत आहेत स्वतःला. हीच आचारसंहिता आम्ही पण स्वीकारली पाहिजे भावंडांना. काय सांगते आचारसंहिता? ही आचारसंहिता सांगून मी थांबणार आहे भावंडांना. या आचारसंहितेला 8 अंग आहेत आणि या 8 अंगांच्या पैकी पहिलं जे अंग आहे ना, ते पहिलं अंग आहे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टी, सच्ची दृष्टी. तर ही सच्ची दृष्टी किंवा सम्यक दृष्टी समजून घेत असताना आम्ही मध्यम मार्ग अगोदर समजून घेतला पाहिजे. तो मी आत्ताच तुम्हाला सांगितलेला आहे. याही टोकाचा नाही, त्याही टोकाचा नाही, तर मध्यम मार्ग जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, तो मार्ग आम्ही आता समजून घेतलेला आहे. मग सम्यक दृष्टी म्हणजे काय? तर अविद्येचा नाश करणारी, अज्ञानाचा नाश करणारी दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी आहे भावंडांनो. आणि
माणसाने कुठल्याही अद्भुत, अकल्पित अशा कल्पनांचा त्याग करणारी दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी आहे. निसर्ग नियमाविरुद्ध काहीतरी घडतंय यावर विश्वास ठेवणारी दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी नव्हे. उदाहरण स्वरूपात मी तुम्हाला सांगेन, एखादा महाराज तुमच्याकडे आला, त्याने हातावर अग्नी घेतली, विस्तव घेतला आणि तो जर तुम्हाला म्हणत असेल की अरे हा विस्तव किती थंड आहे, मला खूपच गार गार लागतंय, तर ही वैज्ञानिक दृष्टी नव्हे, ही निसर्ग नियमांच्या विरुद्ध झालेली दृष्टी आहे. कारण तो अग्नी आहे तो जाळेल ना, तो पोळेल, तो दाह निर्माण करेल, तो चटके देईल आणि महाराज सांगतो की हा किती थंड आहे. तुम्ही विश्वास ठेवाल का? नाही ठेवायला पाहिजे, कारण हा निसर्ग नियमाच्या विरुद्धचा भाग आहे. बर्फ असेल तर तो तळहातावर ठेवल्याबरोबर थंडावा देईल ना. मग एखादा मुनी, एखादा महाराज तुम्हाला म्हणत असेल की हा बर्फ मला किती गरम लागतो, किती गरम आहे, तर हा सुद्धा निसर्ग नियमाच्या विरुद्धचा भाग आहे. म्हणून कुठल्याही निसर्ग नियमांच्या विरुद्ध होणाऱ्या घटनांचा नकार करणे ही म्हणजे सम्यक दृष्टी आहे. आणि सम्यक दृष्टीसाठी कुठल्याही काल्पनिक घटना त्याज्य आहेत. आत्ताच मी सांगितलेल्या जशा घटना आहेत ना, तशा काल्पनिक घटना त्याज्य आहेत. मन स्वतंत्र असलं पाहिजे, आपले विचार स्वतंत्र असले पाहिजेत आणि स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी अत्यंत आवश्यक आहेत भावंडांनो. सम्यक दृष्टीने माणूस संतुलित आणि संयमित असं जीवन जगतो. थोडक्यामध्ये काय तर सम्यक दृष्टी म्हणजे आंधळेपणाने, भाबडेपणाने, वरवर पाहणे नसून डोळसपणे, चौकस बुद्धीने, बुद्धिवादी पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने, अत्यंत सूक्ष्मपणे आणि तार्किकतेने पाहणे म्हणजे सम्यक दृष्टी आहे. थोडक्यात काय तर जी सत्यावरच विश्वास ठेवते, जी निसर्ग नियमांच्या सत्यावरच विश्वास ठेवते, अशी दृष्टी, अशी माणसाची दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी होय. तर ही सम्यक दृष्टी आपल्यामध्ये येणं अत्यंत महत्वाचं आहे भावंडांनो. या आर्य अष्टांगिक मार्गाचा दुसरा जो भाग आहे, दुसरं जे अंग आहे तो म्हणजे सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजे काय तर एखादी गोष्ट करण्यासाठी केला जाणारा निश्चय, दृढ निश्चय. मला IAS व्हायचंय, मला IPS व्हायचंय, मला लोकांचं कल्याण करायचंय, मला लोकांची सेवा करायची आहे, अशा पद्धतीचा संकल्प करणं म्हणजे सम्यक संकल्प आहे. पहा, माणसाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ शकतात, ते सम्यक नाहीत. मला एखाद्याला मारायचंय, त्याची संपत्ती लुटायचंय आणि त्यांची संपत्ती मला लुटून मला श्रीमंत व्हायचं आहे, असा विचार करणे, असा संकल्प करणे म्हणजे सम्यक संकल्प नव्हे. आणि म्हणून सम्यक संकल्प करत असताना माणसाला जी ध्येय आहेत ना, ती ध्येय सुद्धा मंगलमय, माणसाच्या कल्याणासाठी, इतरांच्या भल्यासाठी, इतरांना आनंद प्राप्त करण्यासाठीची महत्वाकांक्षा माणसांच्या मध्ये असली पाहिजे. तशा पद्धतीची ध्येय ही माणसांच्या मध्ये असली पाहिजेत. अतिशय शूद्र आणि अयोग्य अशा पद्धतीची ध्येय ही आपल्यामध्ये असता कामा नये. म्हणून माणसाने परिशुद्ध वर्तन करण्याकडे नेहमी विचार केला पाहिजे आणि परिशुद्ध ज्यावेळेस चित्त होईल, मन परिशुद्ध होईल ना, तेव्हाच आपण बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गावर आरूढ होऊ शकतो. या बौद्ध धम्माच्या आर्य अष्टांगिक मार्गाचं जे तिसरं अंग आहे ना, ते अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते अत्यंत महत्वाचं आहे. याच्यावरूनच माणूस कसा आहे हे ओळखलं जातं. हे महत्वाचं अंग आहे आणि ते अंग आहे सम्यक वाचा. वाचा म्हणजे आपली वाणी. काय सांगते पहा सम्यक वाचा, समजून घ्या. सम्यक वाचा म्हणजे आपल्या वाचेचा अर्थात आपल्या वाणीचा बेजबाबदार नव्हे तर अत्यंत जबाबदारीने वापर करणे होय. माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य असेल ते बोलू नये. माणसाने दुसऱ्यांच्या विषयी वाईट बोलू नये, दुसऱ्यांच्यावर टीका करू नये, दुसऱ्यांची निंदा नालस्ती करू नये, दुसऱ्यांना रागावू नये, शिवीगाळ करू नये. अशा पद्धतीची वाणी, अशा पद्धतीची वाचा म्हणजे सम्यक वाचा. आणि माणसाने सर्वाशी आपुलकीने, सौजन्याने बोलावे. माणसाने अर्थहीन
आणि मूर्खपणाची बडबड न करता अत्यंत मुद्देसूद आणि मंगलवाणीने आणि समंजसपणे बोलावे म्हणजे सम्यक वाचा. आणि सम्यक वाचेचे पालन कुणाच्या भीतीमुळे करू नये बरं का, हे अत्यंत महत्वाचं आहे. कुणीतरी मला चांगलं म्हणावं किंवा तो व्यक्ती मी असं बोलल्यानंतर काय म्हणेल अशा भीतीने आचरण करणे ही म्हणजे सम्यक वाचा नव्हे. आणि म्हणून आपल्या वाणीने आपण इतरांची हानी होणार नाही अशा पद्धतीचं वर्तन आपण केलं पाहिजे. आणि नुसती वाणीच नाही बरं का, आपलं मन सुद्धा स्वच्छ असलं पाहिजे. आपण कधी कधी ऐकतो पहा, काही माणसं बोलतात, काय हो तो माणूस गोड गोड बोलतो आणि काटा काढतो. गोड गोड बोलतो आणि काटा काढतो म्हणजे गोड बोलतो म्हणजे वाणी गोड आहे, परंतु त्याच्या मनामध्ये विकार आहेत, वाईट विचार आहेत. तो तुमचा काटा काढतोय, तो तुम्हाला त्रास देतोय. म्हणजे पहा, गोड बोलतोय परंतु मन मात्र अपवित्र आहे. जेव्हा मन अपवित्र आहे आणि वाणी गोड आहे तेव्हा ती सम्यक वाचा नव्हे. जशी वाणी गोड आहे, जशी वाणी मधुर आहे, त्याच पद्धतीनं मन सुद्धा शुद्ध आणि पवित्र आहे ना, त्यावेळेला आपण म्हणतो की त्या व्यक्तीची वाचा ही सम्यक वाचा आहे. आणि म्हणून सम्यक वाचेने काय लाभ होतात हे पण लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर सम्यक वाचेने संघर्ष कमी होतात. आपण छान बोललो ना, भांडणं होत नाहीत. शिवी दिली की भांडणं होतात, वाईट बोललं की भांडणं होतात. म्हणून सम्यक वाचा ज्याची आहे ना त्याच्याने भांडणं होत नाहीत, भांडणं कमी होतात. पुन्हा संघर्षही कमी होतात, भांडणं कमी होतात, टीका निंदा हे सुद्धा कमी होते आणि अर्थातच दुःख कमी होतं. आणि म्हणून ही सम्यक वाचा आपण समजून घेतली पाहिजे. आणि आपण समाजामध्ये वावरत असताना भावंडांनो अतिशय सम्यक अशा पद्धतीच्या वाचेनच आम्ही वागलं पाहिजे. मग लोक म्हणतील हा बौद्ध आहे, याची वाचा सम्यक आहे म्हणून हा बौद्ध आहे. बाबासाहेबांनी आपल्याला भारताला बौद्धमय करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. हे काही तिकडच्या तिकडेच भारत बौद्धमय होईल असं स्वप्न नव्हतं पाहिलं. भारत काय तिकडच्या तिकडेच बौद्ध होत नसतो. आपल्या शीलांच्या आचरणाच्या बळावर बाबासाहेबांनी हे स्वप्न पाहिलं होतं. आणि म्हणून आमची वाचा ही सम्यक वाचा असली पाहिजे भावंडांनो. आर्य अष्टांगिक मार्गाचं चौथं जे अंग आहे ना ते आहे सम्यक कर्मांत. आणि हा जो सम्यक कर्मांत आहे ना, याचा अर्थ आहे सम्यक वागणं, सम्यक वर्तन करणं. सम्यक कर्मांत हे योग्य वर्तनाची शिकवण देत असतं. दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून आपण कृत्य करावं, कृती करावी अशा पद्धतीची सम्यक कर्मांताची भाषा आहे. जीवनाच्या मूलभूत अशा नियमाशी सुसंगत असं वर्तन म्हणजे सम्यक कर्मांत आहे. निसर्ग नियमांशी सुसंगत असं वर्तन म्हणजे सम्यक कर्मांत आहे. आणि ज्या कर्मातून आपली हानी होत नाही आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या कुठल्याही प्राणी मात्राची हानी होत नाही अशा प्रकारची कृती म्हणजे सम्यक कर्मांत होय. अर्थात उचित आणि योग्य पद्धतीनं वागायचं, चुकीचं पाऊल अजिबात उचलायचं नाही आणि सदाचार आणि शील संपन्नतेचं जीवन जगायचं म्हणजे सम्यक कर्मांत. पाचव्या अंगाकडे वळतोय भावंडांनो, सम्यक आजीविका. आजीविका म्हणजे चरितार्थासाठी उचित मार्ग. अनेक मार्ग चरितार्थासाठी समाजामध्ये उपलब्ध असतात. चोरी करून ही चरितार्थ चालवता येतो, दारू विकून ही चरितार्थ चालवता येतो, एखाद्याचा खून करून पण चरितार्थ चालवता येतो. पण हा चरितार्थ ही आजीविका सम्यक असली पाहिजे असं तथागत भगवान बुद्ध आम्हाला सांगतात. काय अर्थ आहे या सम्यक आजीविकेचा तो आपण समजून घेऊया भावंडांनो. प्रत्येक व्यक्तीला चरितार्थ चालवायचा अधिकार आहे, परंतु चरितार्थाचे चांगले आणि वाईट असे अनेक मार्ग समाजामध्ये उपलब्ध आहेत. दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळविण्याचे जे मार्ग आहेत ते चांगले मार्ग होत आणि यालाच सम्यक आजीविका असं म्हटलं जातं. शस्त्रास्त्र वापरून, हिंसक धंदा करून, फसवणूक करून, चोरी करून, लुबाडून आजीविका कधी पण करू नये. जर चुकीच्या मार्गाने धनसंचय केला तर तुम्ही श्रीमंत नसून दरिद्रीच आहात. नैतिक, सदाचारी आणि सद्वर्तनाची श्रीमंती आपल्याला आवश्यक आहे बांधवांनो. आणि म्हणून हा सम्यक आजीवीचा अर्थ आम्ही समजून घेतला पाहिजे. सहावं अंग आहे सम्यक व्यायाम.
आता या सम्यक व्यायामाचा अर्थ काय? तर सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न. माझ्यामध्ये जे अज्ञान आहे, माझ्यामध्ये जे विकार आहे, त्यांना नष्ट करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचे प्रयत्न करणे म्हणजे सम्यक व्यायाम. ही कृती आहे. व्यायाम म्हणजे कृती आहे. आणि अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक अशा कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे, हा या सम्यक व्यायामाचा अर्थ आहे. आणि हा जो सम्यक व्यायाम आहे ना, त्याचे काही हेतू आहेत. 4 हेतू त्या सम्यक व्यायामाचे आहेत. ते समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. ते काय सांगतात बघा. अष्टांग मार्गाशी विरोधी अशा, अष्टांग मार्गाशी विरोधी अशा, अष्टांग मार्गाशी विरोधी अशा गोष्टींचा आपण चित्त प्रवृत्तीचा प्रतिरोध करणे हा एक हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे हा दुसरा हेतू होय. अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्त प्रवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्यांची वाढ किंवा विकास न होऊ देणं हा चौथा हेतू आहे. म्हणजे मनातील वाईट कृतीच्या विचारातून मुक्त होऊन कुशल कर्म, मंगल कर्म, उत्तम कर्म करण्यासाठीचा प्रयत्न करणे म्हणजे सम्यक व्यायाम होय. आणि ध्यानाने विकारातून प्रयत्न करणे, विकार काढण्यासाठी प्रयत्न करणे, शारीरिक वाचिक वर्तन करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे सम्यक व्यायाम होय. आणि 7वं अंग म्हणजे सम्यक स्मृती. हे अत्यंत महत्वाचं आहे. स्मृती म्हणजे सजगता, जागरूकता. क्षणाक्षणाला आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात, तेव्हा अशा या वाईट विचारांना त्यागण्यासाठी आपण सर्व क्षणामध्ये सजग राहिलं पाहिजे, म्हणजे सम्यक स्मृती होय. सम्यक स्मृतीला जागरूकता किंवा विचारीपणाची आवश्यकता असते. मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय. दुष्ट वासनांच्यावर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव होय. स्वतःच्या चित्ताच्या संदर्भातील सजगता, सावधानता, दक्षता, जागरूकता म्हणजेच सम्यक स्मृती होय. प्रत्येक पाऊल हे मंगल व कल्याणकारी मार्गावरच पडले पाहिजे याविषयी चित्ताची सजगता म्हणजे सम्यक स्मृती. आणि शेवटच्या अंगाकडे वळतोय आणि थांबतोय मित्रांनो. शेवटचं अंग म्हणजे सम्यक समाधी. आणि सम्यक समाधी ही अत्यंत महत्वाची आहे. या सम्यक समाधीच्या विषयी अनेक प्रकारचे गैरसमज पण समाजामध्ये आहेत आणि म्हणून हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. सम्यक समाधी म्हणजे काय? तर उचित चित्ताची मंगल व कुशल कर्म करण्यासाठीची निर्मल एकाग्रता म्हणजे सम्यक समाधी होय. चित्ताची एकाग्रता, परंतु चित्ताची एकाग्रता साधताना एकाग्रता मंगल कामासाठी आपण करतोय हे महत्वाचं आहे. नाहीतरी आपण ऐकतो मन मैला तन पर उजाला एक पांव पर ध्यान, लोग कहते साधू साधू लेकिन बडी कपट की खान. बगड्याला म्हणतोय आपण. बगडा पाण्यातील मासा खाण्यासाठी ध्यानमग्न होतो, चित्ताची एकाग्रता करतो, परंतु ही चित्ताची एकाग्रता वाईट हेतूने झालेली आहे आणि म्हणून ती सम्यक समाधीमध्ये येत नाही. चित्ताची एकाग्रता साधत असताना माझं मन सुद्धा कुशल कर्माच्या भावनेनं ओतप्रोत असलं पाहिजे. ती सम्यक समाधी आहे. आणि म्हणून चित्ताची एकाग्रता साधत असताना आपल्याला मनाचं मांगल्य हे पण अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून सम्यक समाधी ही वास्तविकता असते. ती मनाला एकाग्रतेचे व एकाग्रतेच्या काळात प्रत्येक क्षणोक्षणी फक्त कुशल कर्माचाच विचार करण्याचे शिक्षण देते. आणि त्याला अनुसरूनच अडथळ्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही ती नष्ट करत असते. आणि म्हणून सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टींचा सतत विचार करण्याची प्रेरणा देते, सवय लावते. आणि सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक असते. आणि म्हणून हे त्या सम्यक समाधीचा अर्थ आहे बांधवांनो. तथागतांची ही आचारसंहिता धम्मक्रांतीच्या
65 वर्षानंतरही आम्ही स्वीकारली का, हा अत्यंत चिंतनीय आणि विचारणीय असा प्रश्न आहे. पंचशिलांचं प्रत्यक्ष जीवनामध्ये आम्ही आचरण का करू शकलो नाही, याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. माझ्यातला बुद्ध, माझ्यातील बुद्धत्व माझ्या आचरणातून दिसलं पाहिजे. मी पंचशील अष्टशील माझ्या आचरणातून दाखवलं पाहिजे आणि तुमच्या वाणीत सुद्धा बुद्ध दिसला पाहिजे. माझ्यातील करुणा माझ्या वर्तनात दिसली पाहिजे. माझा कुणीच शत्रू नाही, माझे सर्वच मित्र आहेत, ही भावना आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आमच्यात बुद्धत्व आहे तर आम्ही वाईट वागूच कसं शकतो मित्रांनो. आणि म्हणून एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतोय आणि मी थांबतोय. एक होता कावळा आणि एक होता कोल्हा. कावळा हे प्रामाणिकतेचं प्रतीक आहे आणि कोल्हा हे चतुरतेचं प्रतीक आहे. शेवटी ही गोष्ट म्हणून आपण ऐकतोय, प्रतीक म्हणून आपण वापरतोय. एके दिवशी कावळा प्रामाणिक असल्यामुळे अन्नाच्या शोधामध्ये जंगलामध्ये भटकत भटकत गेला. एके ठिकाणी त्याला सुंदर स्वच्छ असा मासाचा तुकडा भेटला आणि तो मासाचा तुकडा यथेच्छपणे खाता यावा म्हणून तो एका झाडावर जाऊन बसला. आणि जेव्हा तो झाडावर जाऊन बसला आणि त्या मासाचा तुकडा आता तो खायला सुरुवात करणार, तेवढ्यात कोल्होबा दादा झाडाच्या खाली आले आणि ते धूर्त होते. त्यांना फुकटामध्ये तो मासाचा तुकडा खायचा होता. आणि म्हणून कोल्होबा दादा त्या कावळ्याला म्हणतात, कावळे दादा, अरे मला असं कळलंय की तू खूप सुंदर गातोस म्हणे. काय अर्थ होता या मागचा? कोल्होबाच्या बापांनी त्याला शिकवलेलं होतं की जेव्हा कावळे मासाचा तुकडा घेऊन तुमच्याकडे येतील, म्हणजे झाडावर जाऊन बसतील, तेव्हा तो मासाचा तुकडा जर तुम्हाला फुकटात खायचा असेल तर तुम्ही एक कृती, एक शक्कल लढवली पाहिजे. आणि ती कोणती शक्कल आहे? तर तुम्ही त्या कावळ्याला गाणं म्हणायला शिकवलं पाहिजे, म्हणायला विनंती केली पाहिजे. म्हणून कोल्होबा दादा कावळ्याला म्हणतोय, कावळे दादा, मी असं ऐकलंय की तू खूप छान गातो म्हणे, मला थोडंसं गाऊन दाखव ना प्लीज. मग उद्देश काय होता कोल्होबा दादाचा? गाणे म्हणण्यासाठी कावळा आपली चोच उघडेल, मासाचा तुकडा खाली पडेल आणि फुकट्यामध्ये आपल्याला खाता येईल. पण हा कावळा 21व्या शतकातला कावळा होता बांधवांनो, मेंदू असलेला, विचार करणारा. या कावळ्याने विचार केला आणि त्याने चोचीतला मासाचा तुकडा पायात धरला आणि त्याने गाणे म्हणायला सुरुवात केली. आणि पुन्हा कोल्होबा दादाला विचारलं, कोल्होबा दादा, कसं वाटलं माझं गाणं? कोल्होबा दादा खजील झाला, कारण मासाचा तुकडा खाली नाही पडला. त्याच्या बापाने सांगितलेली जी शक्कल आहे ती कामी नाही आली. पण त्याच्या बापाने त्याला आणखीन एक शक्कल सांगितलेली होती की असा जर मासाचा तुकडा खाली नाही पडला तर ही गोष्ट करायची. मग कोल्होबा दादा कावळे दादाला म्हणाला, अरे कावळे दादा, खरंच मी जसं ऐकलो ना तसंच तुझा गोड आवाज आहे, पण मी असंही ऐकलंय की तू खूप छान नाचतो म्हणे. आता काय अर्थ होता? आता असा अर्थ होता की नाचण्यासाठी कावळे दादाचे पाय चालतील आणि पायातला मासाचा तुकडा खाली पडेल आणि कोल्होबा दादाला फुकट्यात खाता येईल. परंतु पुन्हा हा कावळा 21व्या शतकातला कावळा होता आणि म्हणून त्याला मेंदू होता, त्याला विचार करण्याची शक्ती होती, त्याला बुद्धी होती. त्याने विचार केला, त्याने पायात असलेला मासाचा तुकडा पुन्हा तोंडामध्ये धरला आणि नाचायला सुरुवात केली, ताक दिना दिनधा. आणि विचारलं कोल्होबा दादाला, कसा वाटला माझा नाच? कोल्होबा दादा खजील झाला आणि तो कोल्होबा दादा कावळ्याला म्हणू लागला, अरे कावळे दादा, आम्ही पूर्वी यायचो, तुम्हाला गायला सांगायचो, तुम्हाला नाचायला सांगायचो, तुम्ही गायचा, तुम्ही नाचायचा, तुमच्या तोंडातला मासाचा तुकडा, तुमच्या पायातला मासाचा तुकडा खाली पडायचा आणि आम्हाला तो फुकटामध्ये खायला मिळायचा रे. पण यावेळेस असं काही झालं नाही रे, हे परिवर्तन तुझ्यामध्ये कुठून आलं? अत्यंत मूलभूत प्रश्न विचारतोय की हे परिवर्तन तुझ्यामध्ये कुठून आलं? तेव्हा कावळे दादाने दिलेलं उत्तर हे तुम्ही नीटपणे ऐका आणि आपल्या मुलांच्यावर हे संस्कार करा. कावळे दादा म्हणतो, कावळे दादा असं म्हणतो, कोल्होबा दादा, तुला जसा बाप आहे ना तसा मलाही बाप आहे आणि त्या बापाचं नाव आहे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुला तुझ्या बापाने जसं शिकवलं तसं मलाही माझ्या बापानं काही शिकवलंय. आणि हे बघ, जेव्हा तुम्ही यायचो, आम्हाला गायला सांगायचो, आम्हाला नाचायला सांगायचो, तेव्हा मी गायचो, नाचायचो, आमच्या मासाचा तुकडा खाली पडून तुम्हाला फुकटात खायला मिळायचा ना, तेव्हा माझं घर हे बजरंगबलीच्या मंदिराच्या बाजूला असलेल्या बाभळीच्या झाडावर होतं रे. आता माझं घरटं बुद्ध विहाराच्या बाजूला असलेल्या बोधी वृक्षावर आहे. अर्थात मी प्रबुद्ध झालेलो आहे, मी विचारशील झालेलो आहे, मी सम्यक संबुद्धत्वाचा शिष्य झालेलो आहे आणि म्हणून मला सम्यक दृष्टी आलेली आहे.
मी आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करतोय. आणि म्हणून या गोष्टीतनं मला हे सांगायचं आहे भावंडांनो की आपण आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करायला शिकलं पाहिजे.